This conference will now be recorded. रागादिरोगान सततान अनुशक्तान अशेष काय प्रसूतान अशेषान औत्सुक्यमो अरतिदान जगान यो अपूर्व वैद्याय नमो अस्तु तस्मै. इथे जमलेल्या सर्व वैद्यांना माझा नमस्कार आहे. आयुर्वेद व्यासपीठाने मला संधी दिली. पांडे सरांनी मला काल फोन केला एक लेक्चर घ्या, आणि माझ्याकडे काही विषय नव्हता. पूर्वी एक लेक्चर माझं 20-25 दिवसापूर्वी एक झालेलं काष्ठौषधीवर, आणि मग तेच लेक्चर परत घ्यावं असं मी ठरवलं, कारण ते रेकॉर्ड झालं नव्हतं. आणि त्याविषयी तेच लेक्चर आपण घेणार आहोत. थोडाफार बदल येणार, प्रश्न जसे येतील त्यानुसार वेगळं बोलता येईल मला. त्यामुळे लेक्चर दरम्यानच आपण आपले प्रश्न विचारा. लेक्चर झाल्यानंतर आणि लेक्चर 6:30 नंतर, म्हणून लेक्चर झाल्यानंतर मी प्रश्नांची उत्तरं देऊ नाही शकत. मग तुम्ही मला व्हॉट्सअपवर प्रश्न पाठवू शकता, मी त्याची उत्तरं देईन. वर जो मेसेज हा आयकॉन आहे तिथे तुम्ही मेसेज टाका, कोणी माईक चालू करू नका, जेणेकरून सगळ्यांना अगदी आवाज व्यवस्थित जाईल. विषय मोठा आहे त्यामुळे मी जरा वेगाने घेणार आहोत, आणि त्यामुळे तुम्ही काही नोट करण्याचा प्रयत्न करू नका. हे लेक्चर आमच्या परत चॅनलवर येणार आहे, तुम्हाला त्याची लिंक मिळेल. त्यामुळे तुम्ही काही लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त तुम्हाला काही वेगळे प्रश्न असतील ते तुम्ही टाका. वर मी माझा नंबरही टाकलेला आहे. आता 91 संख्या झालेली आहे, आणि आता आपण पुन्हा मला व्यासपीठाचा धन्यवाद करता कदाचित राहून जाईल, म्हणून मी आत्ताच व्यासपीठाचा धन्यवाद करतो आणि मी माझं लेक्चर सुरू करतो. ज्यावेळी आपण मोठ्या शहरामध्ये प्रॅक्टिस करतो त्यावेळी आपण वैद्यांची प्रॅक्टिस बघत असतो, आणि मग रस औषधी आणि अशी महागडी अशी औषधं आपण आपल्या डोळ्यांच्या खालून जात असतात. आणि मग अशी औषधं वापरताना ज्यावेळी आपण गावात प्रॅक्टिस करतो आयुर्वेदाची, प्युअर आयुर्वेदाची, त्यावेळी ही औषधं वापरताना रुग्णाचं बजेट आणि आपलं बजेट ह्यामध्ये जरा गफलत होते, आणि मग काहीतरी एक मार्ग निघायला हवा असं विचार येतो. जे गावात प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे, ज्यावेळी आपण बस्तीचं जी सर्च करतो त्यावेळी मग किती रेट ठेवायचा, इथपासून सगळे प्रॅक्टिकल इश्यू जे आहेत ते प्रॅक्टिस करताना दिसतात. आणि मग आपण काय करावं, तर सगळ्यात स्वस्त औषधं कुठली, तर काष्ठौषधी आहेत. आणि मग जर काष्ठौषधींचा आपण जर योग्य विचार केला आणि जर त्यांच्या आपल्या निदानामध्ये जर आपण अभ्यास करून त्याच्यामध्ये आपण जर काही करता आलं आणि त्यानुसार काष्ठौषधीचा वापर केला तर आपल्याला फार सुंदर रिझल्ट, पटकन रिझल्ट असे मिळतात. अनुभवाचा विचार करून, काळाचा विचार करून, भावनांचा विचार करून. BHA यांचा माईक चालू आहे, कृपया माईक बंद करा. तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला तेच काष्ठौषधी, तेच द्रव्य जे आपल्याला अगदी कमी खर्चात मिळतं, त्याचा सुंदर रिझल्ट आपल्याला देता येतो, कमी काळात देता येतो. आणि हे 8-9 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आता कळालं, म्हणून त्याविषयी लेक्चर घेणं, त्याचा प्रसार करणं असं म्हटलं तरी चालेल, ते करतोय मी. जे सांगतोय मी आता ते सगळं प्रॅक्टिसमध्ये मी वापरतो. त्यामुळे ग्रंथातून काय मी काढलेलं नाहीये. ग्रंथातले तुम्हाला त्या द्रव्यांचे उपयोग अतिशय जाणकार आहात तुम्ही, तुम्हाला माहितीच आहेत. मी प्रॅक्टिसमध्ये त्यांचा कसा विचार करतो आणि वापर करतो हे मी सांगणार आहे. तर आता एक एक द्रव्य घेणार आहे. मला 2 तासात कव्हर करायचंय, त्यामुळे मी जरा वेगाने घेणार आहे. तुम्हाला जर कुठला पॉईंट अडला किंवा वाटला की हा परत ऐकावा, त्याची लिंक मिळणार आहे. तुम्ही त्यावेळी अजिबात काही काळजी करू नका. एक एक फक्त शब्द आणि शब्द ऐका. तर आपल्या ओपळीत आपण चूर्ण मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यानंतर गुगुळ असतात आपल्याकडे 15-20 प्रकारचे. त्याच्यानंतर रसौषधी असतात, तेल असतात, अशी सगळे प्रकारची औषधं असतात. त्याचे कॉस्टिंग वाईज जर तुम्ही विचारलं तर चूर्ण आपल्या सगळ्यात स्वस्त पडतात. म्हणजे हिरडा असेल, शुंठा असेल तर साधारण 300, 200, 400 रुपयेपर्यंत किलोभर आपल्याला मिळतं. आणि ही औषधं वापरले असता आपल्याला ही औषधं वापरून आपण किती सुंदर पद्धतीने रिझल्ट देता येतो. त्या औषधांचा रसगुणविरी विपाक ह्याचा जर नीट अभ्यास केला तर ते औषध कुठे जातं हे आपल्याला कळतं. त्याचं काम काय होतं. जर त्यातला एक जरी गुण बदलला, 2 द्रव्यांमधला एकाचा एक जरी गुण बदलला तरी त्याची कार्यक्षमता कशी बदलते, तर ह्याविषयी आपण आज बोलणार आहोत. इरेस्पेक्टिव्ह आपण ह्यासाठी वातव्याधी म्हणून हा घेतलेला आहे. मुख्य विषय काष्ठौषधी आणि त्यांचा गुणांचा विचार. तर वातव्याधी येताना विषयांतर होणार, वेगळ्या पण मी व्याधी सांगणार. आणि वातव्याधी म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त ज्या वातव्याधी असतील पक्षाघातासारख्या त्या तर आहेत, पण दोन्ही सामान्य ज्या ज्ञानात म्हणजे असं दोन्ही व्याधी या कदाचित व्याख्यामध्ये येतील. ज्यांनी पूर्वीचं माझं लेक्चर ऐकलंय त्यांना पुनरावृत्ती होणार आहे, नवीनांना हे सगळं नवीन वाटणार आहे. प्रश्न जर वेगळे आले तर त्यानुसार विषयांतर होऊन वेगळं तुम्हाला माझ्या पद्धतीने मला सांगता येईल तेवढं मी सांगेन. तर आपले प्रश्न तुम्ही लेक्चर चालू असताना विचारा.
तर गोक्षूर हे औषध तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही वापरता आणि सगळ्यांकडे हे औषध असतं. तर हे द्रव्य अतिशय स्वस्त मिळतं आणि त्याच्यामध्ये भेसळ करण्याचं जे मुबलक प्रमाणात द्रव्य मिळते त्यात भेसळ शक्यतो कमी असते. त्यामुळे बिना भेसळाचं गोक्षूर तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. तर त्या गोक्षूरचं जर तुम्ही गुण रस असं बघायला गेला तर गुरु स्निग्ध असा गुण आहे त्याचा, रस मधुर आहे, विपाक मधुर आहे. तर हे द्रव्य ज्यावेळी आपण द्रव्य देतो त्यावेळी हेतूंचा आपण विचार करतो आणि हेतूंच्या गुणांचा विचार केला आणि त्या गुणांची विपरीत चिकित्सा दिली तर एक्झॅक्ट कुठले गुण आणि ते एक्झॅक्ट कुठलं द्रव्य असं जर वापरलं तर एका द्रव्यात 2 द्रव्यात तुम्हाला मोठा मोठा आजारही कमी करता येतो. प्रत्येक वेळी मोठ्या आजाराला भस्मच पाहिजे किंवा असं काही नाहीये. तुम्हाला जर हेतू व्यवस्थित मिळाले तर धातूंना बळ देणं, व्याधी प्रत्यनिक देणं, हेतू प्रत्यनिक देणं असा योग्य विचार करून तुम्हाला औषध देता येतात. तर गोक्षूर हे द्रव्य देताना हेतू कसे घालायला हवेत, तर हेतू तीक्ष्ण गुणाचे, उष्ण गुणाचे, चल गुणाचे आणि वृक्ष गुणाचे हेतू घडायला हवेत. हे लिहून काही घेऊ नका तुम्ही. तर म्हणजे हे हेतू कुठले, तर तुमच्या डोळ्यासमोर एक पेशंट घ्या की जे आम्ही कोकणात राहतो हे पेशंट आम्हाला दिसतात बघायला. तर शेतात काम करणारे, उन्हात दिवसभर काम करणारे, वर डोक्यावर ऊन आणि पोटात कमी अन्न असलेले, हे असे जे हेतू आहेत ते उष्ण, तीक्ष्ण, चल अशा गुणाचे हेतू आहेत. आणि हे अशा गुणांच्या हेतूंमध्ये आलेली जी वातव्याधी आहे त्या अशा पेशंटना झालेला मूत्राश्मरी आहे, म्हणजे जो वाताच्या मूत्राश्मरी असेल त्यासाठी गोक्षूर हे अतिशय सुंदर औषध आहे आणि त्याचा आम्ही वापर करतो. गोक्षूर आणि गोक्षूरचा एक वापर आपण अशा ठिकाणी करतो की अँटासिड खाणाऱ्या पेशंट, खूप लोक अँटासिड खूप काळ खातात आणि नंतर त्यांच्यामध्ये अगदी म्हणजे अशा पद्धतीचं आलं असतं की नंतर कुठलंही ऍपेटायझर दिलं तरी दीपनी औषध दिली तरी त्यांना त्यांचं काही दीपन होत नाही, उलट पोटात विदाह आग निर्माण होते. पंचकोल असं दिलं तर आग होते. मग अशांना काय करायचं, तर एक लक्षात ठेवा, दीपन हे गोष्ट महाकषायावर आपली दुसरी तिसरी सीएमई होणारच आहे. आता दीपन ह्याच्यावर मी जास्त बोलत नाही, पण दीपन हे जर पकडलं कार्य तर गॅस तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तर त्याला जो आपण गॅसने जो एलपीजी आपण पुरवतो ते म्हणजे तो अग्नी वाढवणारं द्रव्य म्हणजे तुपासारखं द्रव्य, तो बर्नर साक्षात म्हणजे तो आमाशय किंवा आमाशय ग्रहणी असा तो भाग. आणि तिसरं म्हणजे आपण लायटरने अग्नी पेटवतो तो. तर लायटर हे साक्षात पंचकोला सवासारखं आहे. आता ज्यावेळी तुम्ही खूप काळ अँटासिड ज्यावेळी पेशंट घेतो त्यावेळी त्याचं आमाशयाचे शैथिल्य आलेलं असतं, त्या अवयवाचं साक्षात बल कमी झालेलं असतं, म्हणजे बर्नर खराब झालेला असतो असं तुम्ही डोळ्यासमोर घेतलं तर तो बर्नर चांगलं करण्याचं काम गोक्षूर चांगलं करतो. मग तुम्ही आपण काळी गोक्षूर जर थोड्या थोड्या मात्रेत दिलं तर गॅस्ट्रिक अल्सर ज्यांना सतत होतात, ज्या अँटासिडवर आहे त्यांचे ते अँटासिडची गोळी सुटते आणि त्यांचं आमाशय चांगलं होतं. आमाशय एकदा चांगलं झालं की नंतर तुम्ही त्याच्यावर पंचकोल असू द्या नाहीतर तुम्ही काही विचार करा. पण अशा वेळी अवयवांचं बल वाढवणारं असं हे द्रव्य आहे गोक्षूर. तर त्याच्यात ते आमाशयाचं बल्य आमाशयाला एक बल्यकारक औषध आहे ते. शिवाय बस्ती म्हणजे आपलं जे ब्लॅडर अशा पद्धतीचं तुम्ही विचार केला तर बस्ती शैथिल्य दूर करते आणि हृदयाच्या मांसधातूंना बळ देतं. असं हे गोक्षूर 3 ठिकाणी वापरता येतं. बस्ती आणि आमाशयासाठी ते अपानकाळी वापरतो आपण आणि हृदयाच्या स्नायूंना मांसपेशींना बल देण्यासाठी ते व्यानकाळी वापरतो. त्याची मात्रा थोडी थोडी आणि खूप काळ अशी ठेवायची म्हणजे गोक्षूर अतिशय सुंदर काम करतं. आता गोक्षूर क्लेदवर्धन करून मूत्रवर्धन करतं. त्यामुळे वातज मूत्राश्मरी यामध्ये आपण गोक्षूर वापरतो. ही अशी गुरु आणि स्निग्धद्रव्य वापरताना त्यांचं अनुपान आणि त्यांची कल्पना ही फार महत्वाची आहे. कारण अशा काहींमध्ये अग्निमांद्य असतं आणि तुम्ही त्याला अश्मरी भेदनाचं काम देताय करायला, तर अशा वेळी मग सोरस वापरायचा का, पानपुडीचा रस द्यायचा का, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. तर त्यावेळी कषाय देणं, पृथ्वी पाण्यात विरघळते हा पंचभौतिक सिद्धांत वापरणं, अशा पद्धतीने वापरून तुम्ही त्याला अपानकाळी देणं हे इष्ट आहे. वातरक्तामध्ये गोक्षूर वापरता त्याच्यामध्ये पण तेच आहे. गुगुळासोबत तो गोक्षूर दिला की तो सांध्यांवर जाऊन वातरक्त कमी करतो. मधाबरोबर अनुपान देऊन दुसरं कुठलं अनुपान देऊन वापरला तर तो मूत्राश्मरीवर काम करतो. हा शुक्रवर्धक आहे, मांसवर्धक आहे, रक्तगामी आहे. जे प्रमेय आहेत आणि ज्यांचा 3-3, 4-4 वर्ष अँटीडायबेटिक गोळ्या घेत आहेत मेटफॉर्मिन सारख्या आणि नंतर पाददाह किंवा पादसुप्ती असं लक्षण दिसतं, जीर्ण प्रमेयमध्ये सांगतोय मी, तर अशा जीर्ण प्रमेयींमध्ये गोक्षूर अतिशय सुंदर काम करतं. नंतर ज्यांची रिपीटेड अबॉर्शन्स झाली आहेत आणि नंतर आलेलं गर्भाशय शैथिल्य त्याच्यामध्ये कधी कधी प्रोलॅप्स ऑफ युटेरसही होतं, अशामध्ये गोक्षूर आणि
एरंडमूळ ही सुंदर काम करतात आपण काही दिले असता. सोबत बाकीचं तुम्ही तेल लावणं, पिचू ठेवणं हे आलेच त्याच्यासोबत. तर अशा पद्धतीचं गोक्षूर हे सुंदर काम करतं आणि ते तुम्ही ह्या पद्धतीने वापरावं असं माझं मत आहे. तर लक्षात ठेवा, गोक्षूर वापरताना तुमच्या डोळ्यासमोर पेशंट येतो, त्याचे हेतू हे चल गुणाचे, वृक्ष गुणाचे, उष्ण गुणाचे, तीक्ष्ण गुणाचे असायला हवेत. ही जी साखळी आहे ती लक्षात ठेवा. हे हेतू दिसले तर गोक्षूर इज द चॉईस ऑफ ड्रग. त्याच्यासारखंच विदारी आहे. विदारी द्रव्य पण तसंच आहे. गुरु स्निग्ध मधुर मधुर सगळं गोक्षुरासारखंच आहे. पण आपण म्हटलं की थोडंफार कामामध्ये बदल पडतो, दोघी एकसारखी माणसं असली तरी तसं तशा पद्धतीचं आहे. विदारी साधारणतः ऊर्ध्व शरीराला चांगलं काम करतं. म्हणजे खूप बोलणारे अध्यापक असतील किंवा शिक्षक असतील, त्यांचं 3-3, 4-4, 5-5 तास बोलण्याचं काम आहे. अशा वेळी उदानवायूचा प्रकोप होतो. कंठ हा मांसमय असल्यामुळे तिथल्या मांसामध्ये वाद जातो आणि स्वरभेद लक्षण दिसतं. अशा स्वरभेदामध्ये आवाज बसणे, खूप ओरडून ओरडून आवाज बसणे, अशामध्ये विदाई चांगलं काम करतं. मी बोललो वरचं शरीर हे विदाई आणि खालचं गोक्षूर असं जरी केलं तरी चांगलं. त्या ठिकाणी विदाईचं चाटण दिलं तर विदाई चांगलं काम करतं. दुसरं विदारी हे स्तन्यवर्धन करतं. म्हणजे त्याचं खीर द्या किंवा चाटण द्या. तर अशा पद्धतीने गोक्षूर आणि विदारी हे एकसारखं जरी असलं तरी त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष वापरताना हा विचार करतो. बाकी ते विदारी ओजवर्धन करेल, शुक्रवर्धन करेल हा भाग निराळा. पण कंठाच्या मांसामध्ये गेलेला वात ह्यासाठी विदारी, हृदयाच्या मांसामध्ये गेलेला वात यासाठी गोक्षूर, अशा पद्धतीचा आम्ही भेद करून ते वापरतो. तर आता आपण हे झालं, गोक्षूर झालं, विदारी झालं. विदारीचं चूर्ण मिळतं, गोक्षुराचं पण चूर्ण मिळतं. जीर्ण प्रमेयामध्ये मी गोक्षुराचा उपयोग सांगितला तुम्हाला. मूत्राश्मरीमध्ये, वातज मूत्राश्मरीमध्ये, मूत्र शर्करेमध्ये गोक्षूर अतिशय सुंदर काम करतं. मूत्राच्या अवरोधातून उत्पन्न झालेला कास, मूत्राच्या अवरोधातून उत्पन्न झालेला श्वास आणि त्याच्यासोबत असलेली जर पूर्वीची असलेली सार्वधिक वातवृद्धी अशा प्रकारचं लक्षण असेल आणि त्याच्यातून उद्भवलेला हृदरोग अशी जर चैन असेल तर गोक्षूर हे अतिशय सुंदर काम करणारं द्रव्य आहे. तर ते वापरावं, अतिशय स्वस्त आणि अतिशय चांगलं काम करतो. ही द्रव्य वापरताना तुम्हाला जर वाटलं की हे द्रव्यांची ताकद वाढवायला पाहिजे, वीर्य वाढवायला पाहिजे, तर तुम्ही त्या द्रव्याची त्याला भावना देऊन तशी द्रव्य बनवा. गोक्षूर मिळतो तर त्याचा पंचांग घेऊन त्याचा क्वाथ करणं आणि गोक्षूर चूर्णाला भावना द्यायची. अशी 3 भावना, 4 भावना, 5 भावना दिलं तर तुमचं ते जे गोक्षूर चूर्ण तयार झालेलं आहे ते अतिशय पाव चमचा दिलं तर अतिशय सुंदर काम करतो. असं आम्ही हिरड्याचं चूर्ण बनवलेलं आहे, असे आम्ही चूर्ण बनवतो. आणि पूर्वी तर ह्याचा प्रमाण सर्रास व्हायचा, आता वेळेअभावी कमी तशी होतात. पण पूर्वी हिरडा द्यायचं, हिरड्याला हिरड्याची भावना दिलेली, 7 भावना दिली असा हिरडा बनवलेला आणि तो अतिशय सुंदर काम करायचा. अगदी 1 चिमूट हिरडा दिला तर. त्यामुळे अशी तुम्ही द्रव्य बनवू शकता आणि त्याचा खर्च काहीच नाही. बर, पुढचं आपण द्रव्य घेऊया, एरंडमूळ. तर एरंडमूळ हे जे द्रव्य आहे त्याचा तुम्ही गुण बघाल तर गुरु स्निग्ध असा गुण आहे, जसा तो गोक्षुरासारखा आहे. आणि तीक्ष्ण गुण आहे, रस मधुर कटू अशा पद्धतीचा आहे. तर हे द्रव्य तुम्ही प्रत्येक जण हृदरसीमध्ये, वातव्याधीमध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वापरतात आणि अतिशय त्याचे सुंदर रिझल्ट मिळतात. तर एरंडमूळ वापरण्याची कंडिशन अशी आहे की पुरुषाच्या वेगातून उत्पन्न झालेले जे काही आजार आहेत, म्हणजे पुरुषाच्या वेगातून उत्पन्न झालेला कटिशूल असेल किंवा योनी विकार असतील, वृत्तशूल असेल, पार्श्वशूल असेल, तर ह्याच्यावर एरंडमूळ अतिशय सुंदर काम करतं. एरंडमूलम वृषवात हराणाम असं सांगितलेलं आहे चरकाने. तर ते वृक्ष पण आहे, अधोभाग दोषहार प्रभाव पण आहे आणि ह्या 2 गोष्टी इन्फर्टिलिटीमध्ये तुम्हाला वापरता येतात. त्याच्या ज्यावेळी दोन्ही रिपोर्ट नॉर्मल असतात आणि कुठलीही कंडिशन निघत नाही, तर अशा वेळी अधोभाग हर एरंडमूळ चूर्ण आणि असं देऊन तुम्हाला ते दोष घालवता येतात. जे बँकेत काम करतात किंवा ज्यांचं 24-24 तास बसून असं काम आहे आणि त्यांच्यामध्ये कटिशूल असं लक्षण दिसतं, त्यांच्यामध्ये मलबद्धता हे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसतं, अशा ह्याच्यातून गोक्षूर हे तुम्ही वापरायचं आहे. ते मूत्र विशोधन पण चांगलं करतं. नंतर हृदशूल असं लक्षण दिसतं वातज हृदरोग,
तर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की बाबा ऍलोपॅथीमध्ये काही कधी कधी पेन किलर एवढ्या फास्ट काम करतात, मग आयुर्वेदामध्ये काय हे करावं अशा पद्धतीचं हे असतं. तर उदावर्तातून उत्पन्न झालेलं अंगमर्द, उदावर्तातून उत्पन्न झालेलं शूल, यासाठी एरंडमूळ क्वाथामध्ये हिंग आणि सैंधव असं टाकून दिलं तर उदावर्तजन्य जे जे काही शूल आहेत पोटाचे, सांध्यांचे, ते सगळे कमी होतात. हृदरोगाचं असं लक्षण असेल आणि त्याचे कारणांमध्ये गुरुता, स्थिरता अशी काही कारणं असतील तर त्याच्यात यवक्षार टाकायचं एरंडमूळ क्वाथामध्ये, की ते हृदरोगावर जाऊन सुंदर काम करतं. एरंड मूळ चूर्ण सांगतोय म्हणून एरंडेल तेल पण अनायासाने येतं. तर एरंडेल तेलाचा आपण उपयोग करताच तुम्ही सगळेजण. तर पोटात कुठलंही शल्य गेलं, टोचणारं द्रव्य गेलं आणि जर तुम्ही एरंडेल तेल पिलं तर ते द्रव्य आतड्यांना परफोरेशन न करता संडास वाटे बाहेर टाकण्याचं काम एरंडेल तेल सुंदर पद्धतीने करतं. बाळाला मलबद्धता होत असेल तर आईने एरंडेल तेल पिलं तरी बाळाची संडास मऊ व्हायला लागते. अशा पद्धतीचं एरंडेल तेल तुम्ही वापरा. मग ते चपातीतून घालून वापरा किंवा अशा सगळ्यातून तुम्ही वापरू शकता. एरंडेल तेलासाठी गुरु, शीत, स्थिर आणि वृक्ष या हेतूंचे जर पेशंट आले तुमच्याकडे, संडासला होते आणि पहिला संडास खडा होतोय असं असेल तर तिथे एरंडेल तेल पाहिजे. संडासला होतोय आणि परत परत जावंसं वाटतं आणि खूप कुंठावं लागतंय असं जर असेल तर तिथे हिरडा वापरायचा. स्तोकम निर्हरे, थोड्या थोड्या प्रमाणात तो पाचन करून ते संडास बाहेर काढतो, दोष बाहेर काढतो. तर संडासला वास असणे आणि थोडे थोडे चिकट चिकट संडास होणे अशा ठिकाणी हिरडा वापरायचा. आणि तुम्हाला जे सांगितलं मलबद्धतेची जुनी खोड असेल, कषाय चूर्ण आधीपासून खूप घेऊन संडास करत असेल पेशंट, नंतर वृक्षता आली असेल तर अशा वेळी एरंडेल तेल वापरायचं अपानकाळी देऊन. अशा पद्धतीने एरंडमूळ आणि एरंडेल तेल तुम्ही अतिशय इन्फर्टिलिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर, त्याचा रिझल्ट मिळतोही आणि वापर करा. आम्ही याचा वापर करून खूप रिझल्ट चांगले चांगले मिळालेले आहेत. तर शुक्रमेह, शुक्रविकार अशामध्ये तुम्ही एरंडमूळ चूर्ण असं तुम्ही वापरू शकता. आमवातात तुम्ही एरंडेल तेल काढ्यामध्ये देऊन वापरलं तरी त्याचा रिझल्ट सुंदर मिळतात. तर एरंडमूळ चूर्णाचे हेतू आहेत गुरु, शीत असे हेतू आहेत आणि गुरु, शीत, वृक्ष असे हेतू आहेत. आणि एरंडेल तेलाचे गुरु, शीत, स्थिर आणि वृक्ष अशा पद्धतीचे हेतू मिळाले तर एरंडेल तेल वापरायचं. जरा फास्ट होतोय, तुम्हाला कुठला पॉइंट कळला नाही तर नंतर तुम्हाला लिंक मिळणार आहे. फास्ट केल्याशिवाय सगळी द्रव्य होणार नाहीयेत. नंतर तुम्ही रेग्युलर वापरणारे जे द्रव्य आहे ते म्हणजे देवदार तुम्ही रेग्युलर वापरता. आता मग एरंडेमूळ आणि देवदारमध्ये कुठल्या कंडिशनमध्ये एरंडेमूळ, कुठल्या कंडिशनमध्ये देवदार वापरायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. प्रत्येक पेशंटला फराळ देऊन उपयोग नाही. सगळ्या वाताचा पेशंट आला त्याला सगळा वात औषधीचा फराळ दिला असं देण्यापेक्षा तर तुम्ही एक्झॅक्ट द्रव्य दिलं त्यांच्या हेतूच्या गुणाच्या विपरीत तर सुंदर काम होतं, कमी द्रव्यात काम होतं आणि चांगले रिझल्ट मिळतात. पेशंट मेडिकलला जातोच आणि तो तिथून त्याचं अंग दुखत असेल तर दशमूलारिष्ट घेतो, का पित्ताचा त्रास असेल तर त्याला ऑलरेडी अर्धे त्यांना ज्ञान झालेलं असतं आणि मग कणकाचं घेणं, खोकला असेल तर हे सगळं, मग त्याच्यात आपल्यात फरक काय तर आपण हेतू बघतो, आपण हेतूंचे गुण बघतो आणि त्या गुणांच्या विपरीत आपण चिकित्सा देतो, हेतूच्या विपरीत आपण चिकित्सा देतो म्हणून आपण वैद्य असतो. आणि हा भेद हा राहायला हवा. त्यामुळे वाताच्या पेशंटला दशमूलारिष्ट दे, पित्ताच्या पेशंटला हे दे असं करण्यापेक्षा कुठल्या गुणाने तो वात वाढला हे जर आपण काढता आलं आणि त्यानुसार द्रव्य सिलेक्ट करता आलं, त्यानुसार विहार सिलेक्ट करता आला तर अतिशय सुंदर रिझल्ट कमी याच्यामध्ये मिळतात आणि शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस चांगली चालते. तर देवदार हे जे ग्रंथात गुण आहेत ते लघु स्निग्ध असे आहेत. आता प्रत्यक्ष आपल्याकडे चूर्ण असतं ते स्निग्धचं नसतं, त्यातलं तेल काढलेलं असतंय. त्यामुळे ग्रंथातले कधी कधी गुण हे त्या वनस्पतीचे असतात. आपल्याकडे असलेलं चूर्ण हे चूर्ण स्वरूपात असतं, त्यामुळे थोडेफार कधीतरी वर खाली गुणांमध्ये होतं. तर शोथ असेल, गुडघ्यामध्ये सूज असेल, कफावृत्त वात अशी कंडिशन असेल तर वर आपण लावायला देवदारचं चूर्ण सुंठेबरोबर देतो. एरंडमुळाचं चूर्ण बाहेरून उपयोग मी केला पण तेवढा काही रिझल्ट त्याचे मिळत नाहीत एरंडमुळाचे, पण देवदारचे सुंदर रिझल्ट मिळतात आणि ते मिळतात त्याच्या लघु गुणामुळे. हा लघु गुण फार महत्वाचा आहे पेनेट्रेटिंग साठी. रसतिक्ता हाही फार महत्वाचा आहे. तर अशा ठिकाणी देवदार आणि सुंठ याचा लेप जर पाण्यासोबत तुम्ही लावला तर कफावृत्त वात असे गुडघ्याचा आजार असेल, कंबरेचा आजार असेल त्या ठिकाणी सुंदर रिझल्ट मिळतो. त्या वेदनास्थापन लगेच होतं. आमवातासारख्या व्याधींमध्ये तुम्ही तसा लेप लावू शकता. देवदार दिलं की वेगळी काही कृमींची औषध द्यावी लागत नाही. कृमी प्रकृती विघातही होतो आणि अनुलोमक असल्याने कृमीपतनही होतं देवदारने.
त्यामुळे देवदार फक्त ऑथेंटिक माणसाकडून घ्यायचं की त्या देवदाराला अगदी सुंदर रिझल्ट मिळतात. त्याची भावना 1, 2, 3 भावना देऊन जर देवदार चूर्ण बनवलं तर काय सोन्याहून पिवळं. तर असं देवदार चूर्ण तुम्ही रेग्युलर हृदयरोग सारख्या पेशंटमध्ये लेप म्हणून वापरा. पोटातून तर वापराच, पण लेप म्हणून वापरा. काहींना सर्दी, जीर्ण सर्दी असते आणि थोडंफार धूळ जरी लागली तरी त्यांना पटापट शिंका येतात. नंतर अशा जीर्ण प्रतिशय सारख्या पेशंटमध्ये देवदार फार सुंदर काम करतो. त्याचा लघुगुण बारीक बारीक स्रोतसांमधल्या कफाचं विलयन सुंदर पद्धतीने करतो. उष्ण गुणाने वात शामक करतो. त्यामुळे पटापट येणाऱ्या ज्या शिंका आहेत वात प्रकोपातून, नाही, लेप जो आहे, मी तुमचे मेसेज वाचतोय त्यामुळे मी मेसेज वाचता वाचता तुम्हाला उत्तर देणार आहे. त्यामुळे लेक्चर झाल्यानंतर काय आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम ठेवायचा नाही. त्यामुळे आता पहिल्या प्रश्नाला देवदार आणि सुंठ शिजवून लेप करायचा, शिजवूनही करू शकता, असाही करू शकता. तर आणि मी नंतर मणक्याचे एक लेप जे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे लेप आहेत. काळ्या बोळाचा लेप आहे, असे वेगवेगळे लेप आहेत आणि तुम्हाला ते अस्थिचं मज्जेत कसं विमार्गमन होतं किंवा अशा पद्धतीचे जे स्पाईनचे प्रॉब्लेम आहेत त्या पद्धतीचे ते लेप मी सांगेन नंतर. ह्या आता लेक्चरमध्ये आपल्याला लिमिटेड टॉपिक आहे त्यामुळे ह्याच्यावर एवढंच बोलूया. तर नुसता पाण्यासोबत शुंठी आणि देवदारचा लेप वापरला तरी सुंदर रिझल्ट मिळतात. लेप हा रात्री लावायचा तो. मुखलेप आहे ते दिवसा लावायचे. हा वाताचे जे संधिवाताचे आपण लेप देतो तो रात्री लावायचा आणि सकाळी काढायचा. असं केलं तरी चालतंय. उष्मा कोंडला जातो रात्री लेप लावल्यानंतर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देवदार वापरा. काही स्थूल लोक असतात आणि त्यांच्यामध्ये स्वेदाबाधा लक्षण असतं, म्हणजे घाम येत नाही, अगदी कोरडे असतात पण स्थूल असतात. 2 स्थूल असतात, एकामध्ये प्रचंड घाम येत असतो आणि घामाला खूप वास येत असतो आणि सोबत त्यामुळे त्वचा विकारही असतात. आणि एक असतो त्याला घाम अजिबात येत असतात, कमी असतात पण असतात असे पेशंट. आणि अशामध्ये देवदार हे सुंदर लेखन आणि लेखनाचं काम करतं आणि वजन सुंदर त्या देवदारने कमी होतं. तर अशा वेळी तुम्ही देवदार वापरावा. आणि खूप घाम येतो, खूप वास येतो घामाचा आणि त्वचा विकार होतो, तर अशामध्ये खदीर सुंदर काम करतं. तर अशा 2 स्थूलांमध्ये तुम्हाला मी 2 द्रव्य वेगवेगळी सांगितली. तर देवदार वापरायला लागला की त्यांना घाम पण यायला लागतो, म्हणजे अगदी 4-5, 6-7 दिवसानंतर घाम सुरू होतो आणि वजन पण धडधड कमी व्हायला लागतो. वजन कमी होताना शिंका ओनली मॉर्निंगलाच असतील तर व्यानुदान देऊ शकता. वापरावे. नंतर तुम्ही मेदरोगामध्ये सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीचं देवदार तुम्ही वापरा. आणि ज्याला घाम येतो, त्वचा विकार त्यासोबत आहे, घामाला वास येतो, त्यामध्ये खदीर वापरा. तर अशा पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकता पेशंटचं. देवदार हा कफोजक आसामध्ये तुम्ही वापरता, वातजक आसामध्ये तुम्ही वापरता. ज्यांचं डिलिव्हरी झाली आहे अशामध्ये आपण देवदार वरिष्ठ देतोच, ते तुम्हाला माहितीच आहे. बाळंतकाडे जे आहे त्याच्यामध्ये देवदार येतंय. त्यामुळे तो सुतिका रोगामध्ये अतिशय सुंदर काम करतो देवदार. अनुलोमक, हा जो अनुलोमक आहे हा गिरड्यासारखा नाहीये. देवदारचं चूर्ण घेतलं आणि रात्री सकाळी संडासला साफ होली किंवा सोनामुखी घेतल्यासारखं असं होत नाहीये. हे अगदी सूक्ष्म प्रमाणात होत राहतं, पण ते होत असतं, दिसतं. नंतर तुम्हाला अष्टांगमध्ये जे योग आहेत ते काय मी आता इथे पुस्तकातलं काही सांगणार नाहीये, मी प्रॅक्टिसमध्ये जे वापरतो तेच सांगतोय. त्यामुळे स्तन्यशुद्धीमध्ये जो लेप आलेला आहे वाघबटाचा, फुटकी, शुंठी, देवदार जो आहे तो सगळा लेप तुम्ही वापरा. देवदार स्थूल पेशंटमध्ये वापरताना त्यांना घाम येत नाही अशा पेशंटला वापरताना, मी मधीच विषय बदलतोय कारण मी मेसेज वाचतोय, तर तुम्ही मेसेज वाचत राहावा सगळ्यांनी, म्हणजे कळेल मी कशा संदर्भात बोलतोय. तर देवदार वापरताना देवदारचा काढा करायचा शक्यतो, क्वाथ अनुपान द्यायचं, कारण तो पेशंट त्याला घाम येत नसतो अशा पद्धतीचं असतं. आणि त्यांना क्वाथ या स्वरूपात वापरलं आणि क्वाथ थंड झालं त्यात मध टाकून घेतला तरी त्याचं योगवाहित्व वाढतं आणि फटाफट रिझल्ट मिळायला लागतात. काढा सकाळी बनवायचा, दिवसभरात संपवायचा, मध सकाळीच मिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीचं देवदार स्थूल पेशंटमध्ये आम्ही वापरतो आणि फटाफट वजन कमी होतं. काय गरज नाही पडत तुमचा कोंबड नक्की गुगुळ आणि मेदोवर गुगुळ वापरायची. द्रव्य सिलेक्शन व्यवस्थित करता आलं पाहिजे बस. तर फटाकन देवदारात अर्धाच घेतो, पुढची द्रव्य घेतो, 2 अर्धा तासच झालेला आहे म्हणून. तर अशा पद्धतीने देवदार तुम्ही बाह्य लेपनासाठी वापरा. सकाळी कंबर उठल्यावर आखडते असं जिथं लक्षण असतं तिथं तुम्ही देवदारचा लेप द्यायचा. अशा वेळी लेप रात्री द्यायचा. मग त्याच्यात जी औषध आहेत देवदार, विश्व, निर्गुंडी अशी औषध तुम्ही वापरा. मग देवदार कधी वापरायचा, विश्व कधी वापरायचा, निर्गुंडी कधी वापरायची, ह्याला पण नाही, क्वेश्चन आन्सर मी नंतर घेतली, आपल्याला वेळ नाहीये. 6ला परत एक सीएमई आहे म्हणून क्वेश्चन आन्सर मी आत्ताच घेतोय.
सकाळी देवदार 1 चमचा देवदार, 3 कप पाणी, 1.5 कप करायचा, काढा करायचा आणि थंड झाल्यावर त्याच्यात मध टाकायचं आणि दिवसभरात तो काढा प्यायचा. अर्धा कप दिवसभरात प्यायचा, अशा पद्धतीचं द्यायचा. तर देवदार मी आता थोडा घेतोय. तर अशा स्थूल पेशांमध्ये तुम्ही देवदार वापरा. नंतर देवदारच्याच गुणांसारखं द्रव्य आहे जे रिंगणी आहे आणि आपण ते खूप मोठ्या प्रमाणात रिंगणी वापरतो. रिंगणीचाही गुण लघुवृक्ष आहे, तिक्त कटू आहे, बाकी सगळं देवदार सारखं आहे. मग रिंगणी कधी वापरायची, देवदार कधी वापरायचं, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो. तर रिंगणी ही संधिवातामध्ये वातशामकच आहे. सगळ्यात हे आहे. रिंगणीची फळं आहे ती त्याची धुरी करून दातातले कृमी पाडण्यासाठी हे वापरतात. तर श्वासातून उत्पन्न हृदरोग, श्वासातून उत्पन्न शोथ, श्वासातून उत्पन्न त्वचाविकार आणि ही जी जोडी आहे श्वास, हृदरोग, शोथ, त्वचाविकार, यासाठी रिंगणी अतिशय सुंदर काम करते. काही सोरायसिसचे पेशंट असतात, त्यांना सोरायसिसची मलम लावली की दम लागायला लागतो आणि दम्याची औषधं घेतली की सोरायसिस वाढायला लागतो. हे असं दिसतं व्यवहारात आणि अशामध्ये रिंगणी सुंदर काम करते. अशांना घाम, त्याच्यातही सांगतो की ज्यांना घाम येत नाही असा जो सोरायसिस असतो, कोरडा आणि भुसा पडतो खाजवल्यावर आणि श्वास, असे पेशंट असतात, काळे पडलेले असतात, बारीक असतात आणि काळे पडलेले असतात. चूर्णाला भावना कशी द्यायची, हे काय भावना कशी द्यायची अधिक, तुमच्या जर कडे खलबत्ता असेल मोठा तर त्याच्यात तुम्ही भावना द्या, नाहीतर सरळ परातीत ते चूर्ण घ्यायचं आणि ते वातात मिक्स करायचं आणि सुकवायचं, परत त्याची पावडर करायची, परत असं करायची, अशी भावना देऊ शकता तुम्ही. तर रिंगणी जे आहे ते श्वास, हृदरोग, शोथ होणे, त्वचाविकार, ही जी जोडी आहे ती रिंगणी सुंदर कव्हर करते. त्यात पण पेशंट कोरडा आहे, घाम कमी येतो, अशा पद्धतीचं जे त्वचाविकार असतात आणि त्यांना तेल लावलं की बरं वाटतं त्या सोरायसिस किंवा त्या त्वचाविकारांना, तर घाम आला की पण बरं वाटतं त्वचा. तर अशामध्ये रिंगणी अतिशय सुंदर काम करते. जसं पुष्करमूळ मोठ्यांमध्ये काम करतं तसं रिंगणी लहान मुलांमध्ये पण सुंदर काम करते. कफज रोगामध्ये रिंगणी प्रयोग कसा करावा, त्वचाविकार, चाटण द्यायचं किंवा काढा करायचा, ते पुढे पुढे मी सांगत जाईन. तर रिंगणीसाठी जे हेतू आहेत ते गुरु, स्निग्ध आणि शीत अशा गुणांचे हेतूतून उत्पन्न झालेले हे आजार असतील, श्वास, हृदरोग, कास, शोथ, त्वचाविकार असे जर आजार असतील, गुरु, स्निग्ध, शीत गुण डोळ्यासमोर घ्या. असा माणूस बसलाय, दिवसभर काय काम नाही, लोळतोय, दुपारी झोपतोय, थंड पाणी बिणी पितोय, अशी जी व्यक्ती आहे त्याच्यात हा रिंगणी बसतो. अशा पेशंटमध्ये तुम्ही रिंगणी मोठ्या प्रमाणात वापरा आणि तुम्हाला अतिशय सुंदर मिळेल रिझल्ट. रिंगणीचा अतिशय सुंदर काम होतं. ज्याच्या हार्ट ब्लॉकेजेस, ज्यांचे देवदारमध्ये एक पॉइंट मला सांगायचं राहिला, तर त्यांचे ब्लॉकेजेस खूप काळापासून आहे, स्टेटस एंजायना ज्याला म्हणतात, आणि खूप काळापासून त्यांनी सांगितले डॉक्टरने 60-70% ब्लॉकेज आहेत आणि पेनिंग बिनिंग काय होत नाही, कतरी छाती दुखल्यासारखं होतं, पण पेशंट ऑलराईट आहे. कंटकारी रिंगणीचं नाव संस्कृत. तर असा पेशंट असेल, ब्लॉकेज खूप काळ असेल, तर अशा पेशंटमध्ये देवदार अतिशय सुंदर काम करतं आणि 2-3 महिन्यापासूनच हे डायग्नोज झालंय छातीत ब्लॉकेज आहेत आणि पेनिंगचं प्रमाण जास्त आहे, अशा वेळी पुष्करमूळ शृंगभस्म असं काम चांगलं करतं. तर हे व्यायामकाळी वापरावं आणि रिंगणी पण त्यानुसार व्यायामकाळी शक्यतो वापरावी. पुढे पुष्करमूळ आले तर पुष्करमूळ घेऊया आपण. तर तुम्हाला सांगितलं 2-3 महिन्यापासून ब्लॉकेजची अशी काही हिस्ट्री असेल तर पुष्करमूळ अतिशय सुंदर काम करतं. प्रमाण कमी ठेवावं लागतं पुष्करमूळाचं आणि ते रोज त्याचा ट्रिगर बसला पाहिजे, म्हणजे रोज ते व्यायामकाळी दिलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं ते पुष्करमूळ वापरायचं. हे लघु तीक्ष्णाचं आहे गुणाचं आणि तिक्त कटूचं आहे. लक्षात ठेवा, लघु तीक्ष्ण हे जे गुण आहेत असेच दिलेले नाहीत, रस तिक्त कटू देते, त्यातला एक जरी गुण थोडाफार बदलला तर द्रव्याचं पूर्ण बदलतं. हे मी तुम्हाला, त्वचा विकाराचा एक लेक्चर आहे युट्यूबवर, तुम्हाला ते बघायला मिळेल. तर त्याच्यात काही द्रव्य तशी सांगितलेली आहेत, उदाहरणार्थ बाकूची सांगितली, तिचं सरगुणाने काय बदलतं, करंजाच्या तीक्ष्णत्वाने काय बदलतं, तर ते तुम्ही बघा लेक्चर. तर ही गुण फार महत्वाचे आहेत. तुमच्या डोळ्यासमोर जर गुण, रस, वीर्य, विपाक हे पिक्चर डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला टिपिकल त्या हेतू असलेल्या पेशंटला टिपिकल ते एकच औषध घेता येतं आणि तुम्ही कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकता की त्याला बरं वाटेल. काष्टौषधीचं लेक्चर आहे, काष्टौषधी वातव्याधींमध्ये. तर पुष्करमूळ तुम्ही वातजे कासामध्ये तुम्ही वापरतात.
तर पृथ्वी जल असे जे रिंगणीचा काढा कधी करावा, चूर्ण कधी करावा हेही सांगतो मी. चाटण ज्यावेळी द्यायचं असेल श्वासामध्ये ह्याच्यामध्ये त्यावेळी चाटण द्यायचं आणि अग्निमांद्य अशी लक्षणं असतील त्यावेळी क्वाथ करायचा. त्याच्यातही अनेक गोष्टी आहेत. तर पुष्कर मूळ देताना पृथ्वी आणि जल महाभूताचे हेतू हवेत. म्हणजे जर तुम्हाला गुणांमध्ये जर सांगायचं झालं तर गुरु, स्निग्ध, शीत, स्थिर असे जर गुण असतील आणि त्याच्यातून हृदरोग असं लक्षण झालंय, म्हणजे रिटायर झाला माणूस आणि आता पूर्वीसारखं काम नाहीये, चालणं फिरणं नाहीये आणि मस्त घरात बसतोय, रात्री दिवसा झोपतोय, खाणं पिणं वाढलंय आणि हृदयाचं काहीतरी दुखणं सुरुवात झाली किंवा ब्लॉकेजेस डायग्नोज झाली, तर हा टिपिकल पेशंट पुष्कर मुळाचा आहे. तर हिक्का श्वासातून उत्पन्न हृदरोग असेल, हिक्का श्वासातून उत्पन्न पार्श्वशूल असेल, हिक्का श्वासातून उत्पन्न हे जे व्याधी असतील त्याच्यात श्वसन संस्थेच्या व्याधी असतील त्यात पुष्करमूळ अतिशय सुंदर काम करतं. ते स्वतः दीपन आहे, स्वतः अनुलोमक आहे, स्वतः पाचन आहे. त्यामुळे वेगळं काही दुसरं करावं लागत नाही. कमी मात्रेत रोज दिल्यानंतर आमाशयातून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या लक्षणं कमी होतात. लक्षात ठेवा, अजीर्ण झालंय, पोटात काही आजार झालेत, अजीर्ण असं उत्पन्न झालंय आणि त्यातून असे रुचूल किंवा असे जर असेल तर एरंडमूळ सुंदर काम करतं. किंवा पुरुषाच्या आवृत्तातून पुरुषावृत्त रुचूल असेल तर एरंडमूळ सुंदर काम करतं. खूप जीर्णता असेल तर देवदार सुंदर काम करतं आणि नुकतंच असं डायग्नोज झाले अशामध्ये पुष्करमूळ अतिशय सुंदर काम करतं. पुष्करमूळ जास्त काळ दिल्याने थकवा येत पण नाही, धातूंचं बळ पण हे वाढवतं. काही स्त्रियांमध्ये पाळी येताना छातीत खूप धडधडतं आणि ते धडधडणं अगदी घाबरण्या इतकं धडधडणं असतं. तर अशा वेळी पुष्करमुळाचं सुंदर काम होतं कष्टार्थवामध्ये आणि अशा वेळी तुम्ही पुष्करमूळ देऊ शकता पोटातून अपानकाळी द्यायला. पार्श्वशूलामध्ये त्याचा लेपही तुम्ही देऊ शकता, तर ते लेपामध्ये सुंदर काम करतं पुष्करमूळ. तर हृदरोगातून उत्पन्न श्वास जरी असेल तर त्यामध्येही पुष्करमूळ अतिशय सुंदर काम करतं. लक्षात ठेवा, ही द्रव्य ज्यावेळी मी सांगतोय त्यावेळी तुम्ही ती द्रव्य लिहून तर घेतायच, तुम्हाला ती मिळणारच आहे सगळे लिंकद्वारे, पण त्याच्या मागचे सिद्धांत पण जाणून घ्या. निदान तुम्ही योग्य केलंय हे एक्सेप्ट करूनच मी सगळं सांगतोय. त्यामुळे तुम्ही निदान वेगळं करणार, तुम्ही त्यात पुष्ट असं करू नका. तुमचं निदान परफेक्ट झालंय त्यासाठी तुम्ही सगळं आधी वाचन केलेलं आहे हे एक्सेप्ट करून मी काष्ठौषधींचं वाताच्या व्याधींमध्ये काष्ठौषधींचा प्रयोग सांगतोय. त्यामुळे वाताच्या गोष्टी जे काही आहेत त्या तुम्हाला लक्षात येणं फार गरजेचं आहे. कारण हा वातच आहे की तो सगळ्या तुमच्या दोषांना इकडून तिकडे फिरवतो आणि ह्या वाताचं बारकावे जे आहेत ते तुम्ही बघायचे. म्हणजे उदाहरणार्थ व्यानवायूच्या प्रकोपातून कुष्ठव्याधी सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ती औषधं व्यानकाळी द्यायला हवी. मग ती चूर्ण स्वरूपात द्यायची, रस स्वरूपात द्यायची, हा भाग तुमच्या युक्तीने ठरवायचा आहे, अभ्यासाने ठरवायचा आहे. आणि अष्टांग संग्रहामध्ये तर हे सांगितलेलं आहे की व्यानाच्या प्रकोपातून शुक्रहानी सांगितलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे इन्फर्टिलिटीचा किंवा वातव्याधीचा कुठला पेशंट आला तर तो शुक्रहानीचा पेशंट आला असेल तर तुम्ही तो शतावरी कल्प रसायनकाळी अपानकाळी द्यायचा का व्यानकाळी द्यायचा तुम्हाला ठरवायला पाहिजे. कारण शुक्रहानीमध्ये तो तुम्हाला व्यानकाळीमध्ये द्यायचा आहे आणि शुक्र दृष्टीमध्ये व्यानाच्या प्रकोपातून शुक्र दोष येतो. असं जर असेल तर तो दोष घालवून ज्या अष्टांग संग्रहामध्ये शुक्राचे दोष सांगितलेले आहेत, गुणपग्रंथी ते जे दोष सांगितले त्यानुसार जे जे औषधं सांगितले त्यानुसार तुम्ही तो अपानकाळी द्यायला पाहिजे. हे तुम्हाला वायूचं माहिती असायला पाहिजे. म्हणजे जर प्राण हा मुख्यतः सूक्ष्म असतो गुणाचा, व्यान हा चल गुणाचा असतो, उदान शीत गुणाचा असतो, समान वृक्ष गुणाचा असतो, अपानाचा खरं गुण आहे. हे जे वायूचे गुण आहेत जे प्रकर्षाने जाणवतात त्यांचा अभ्यास हा तुमच्या डोक्यात असायला हवे. म्हणजे तुम्ही ती द्रव्य वापरताना अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही ती द्रव्य वापरू शकता. त्यामुळे वातव्याधींचा विचार करताना ह्या सगळ्यांचा विचार करायचा आहे. वातव्याधींमध्ये आवृतत्व येतो त्याचा विचार तुम्ही करावा लागणार आहे. तुम्हाला प्रत्येक आजार जो आहे तोही तुम्हाला पांचभौतिकचा विचार करून किंवा गुणांचा विचार करून तो तुम्हाला पृथक्करण करता येतं. म्हणजे सपोज अर्धित असेल तर अर्धित हा शीत वृक्ष गुणाने निर्माण झालेला व्याधी आहे म्हणून त्याच्यात आपण नस्य टाकतो. स्निग्ध गुणाची कृष्ण गुणाची चिकित्सा करतो. मन्यास्तंभ्य हा स्थिर गुणाचा गुरु गुणाचा वृक्ष गुणाचा व्याधी आहे म्हणून त्याच्यात आपण तेल लावून शेकतो. जसं सांगितलंय शुष्काण्यपी काष्टानी स्नेह स्वेदोपपादनी, तर तो न्याय कसा आहे, लाकड्या ओंडक्याला तेल लावलं शेकवलं की तो लाकडी ओंडका वागतो असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्या पद्धतीचं ती परुषता, खरता, वृक्षता, स्थिरता अशी त्या व्याधींमध्ये असेल मन्यास्तंभासारख्या, तर तिथं तेल लावून शेकणं
हे फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा तुम्ही वापर करा. लेपांमध्ये तुम्हाला आता वातव्याधीमध्ये नेमके कुठले व्याधी येतात तुमच्या ओपीडी मध्ये, तर हृद्रसी हा कॉमन आजार येणारा व्याधी आहे किंवा संधिवात आमवातासारखी व्याधी आहे. हृद्रसी हा मॅक्झिमम येतात वातव्याधीचे. हा, तर त्या हृद्रसीमध्ये तुम्हाला आवृतत्व पण कळालं पाहिजे. ती कशाने आवृत्त हा वात आहे, कटिस्थळ. तो जर पेशंट म्हणत असेल की मी 1-2 दिवस जर लंघन केलं किंवा जर कमी खाल्लं, रात्री कमी खाल्लं आणि अशा पद्धतीचं जर केलं तर मला सकाळी कंबर आखडत नाही आणि मग दिवसभर काय मला त्रास होत नाही, तर हा अमावृत्त वात आहे आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट करताना, लेप करताना ती पाचनाचे लेप म्हणजे सुंठेचा लेप लावणं हे गरजेचं आहे. तो म्हणत असेल रात्री उपवास जरी केला किंवा नाही केला तरी कंबर ही सकाळी माझी दुखतेच, अशा पद्धतीचं हे असेल तर निर्गुंडीचा लेप करणं हे फार गरजेचं आहे. तुमच्याकडे MRI रिपोर्ट घेऊन पेशंट येतात. शक्यतो आपलं निदान हे आयुर्वेदाचा चष्मा घालूनच करावं आणि तसं असेल तर छान रिझल्ट मिळतात. आपल्या छातीत धडधडून पेशंट येतोय, घाम येतोय, तर आपल्याला हृदरोगाची लक्षणं, आपल्याला तो वाताचा हृदरोग दिसतोय का, अजीर्ण दिसतंय का, हेच आपल्या डोक्यात असलं पाहिजे. ECG, कोलेस्ट्रॉल हे जरा डोक्यात असायला लागलं की समजायचं कठीण आहे मग ट्रीटमेंट देणं. तर जितकं आयुर्वेदीय विचार करता येतील आणि जितकं ते रक्तात आपल्या बिनवता येईल आयुर्वेद हे महत्वाचं आहे. काही जण मग मिक्स करतात, लिओफ्लॉक्सासिन पण देणं आणि मग श्वासकोटार पण देणं. ह्याच्याने काय रिझल्ट मिळतील पेशंटला, पण रिझल्टच नुसते द्यायचे हीच जर ट्रीटमेंट असती तर मग आपण हे कशाला करतोय. कुठल्या मार्गाने तुम्ही रिझल्ट देता याला मार्गही महत्वाचा आहे. पैसे सगळेच कमवतात, पण मार्ग कुठला आहे त्याच्या मार्गाला पण महत्व आहे. त्या पद्धतीने तुम्ही चिकित्सा कुठली देताय ह्याला पण महत्व आहे. त्यामुळे तुम्ही वैद्य असाल तर प्युअर आयुर्वेदिक करा, रिझल्ट कमी जास्त येऊ दे, पण उद्या ज्ञानाची वृद्धी होईल. पेटंट औषधं वापरतानाही असंच होतं. तुम्हाला ही अशी कॉम्बिनेशन पुष्कर मूळ, गोक्षूर, देवदार अशी कॉम्बिनेशन असलेलीच वटी देतात आणि मग त्याचं नाव काही असेल आणि मग ती गोळी जी पेटंट गोळी तुम्ही देता आणि मग रिझल्ट मिळतात, पण नेमका तो रिझल्ट पुनर्नवाने मिळाला, नेमका रिझल्ट देवदारने मिळाला, नेमका रिझल्ट पुष्कर मुळाने मिळाला, पुनर्नव्याने मिळाला, हे दशमुळाने मिळाला, रासनाने मिळाला, हे कळणार कधी. आणि त्यावेळी मग बुद्धीचं उपभ्रमण होत नाही, रिझल्ट मिळतो पण परत बुद्धीचं उपभ्रमण होत नाही. म्हणून एकेरी औषधं वापरणं, त्याची कॉम्बिनेशन वापरणं आणि सगळा विचार करणं हे गरजेचं आहे. मन्यास्तमामध्ये वृक्षस्वेद द्यावा की त्याच्यात पण हे आहे, पण त्यात अभ्यंग करून स्नेहन दिलं ते चांगलं आहे. अभ्यंग करताना फक्त चंदनबाल लाक्षादी तेल, बलागुळूचे तेल ही तेल न वापरता निर्गुंडी तेल असेल किंवा अशा पद्धतीची तेल वापरणं गरजेचं आहे. की सुंठी सिद्ध तेल असेल अशा पद्धतीची तेल लावून स्वेदन देणं हे मन्यास्तंभामध्ये करावं. सोबत नस्यमध्ये उष्ण तेलाचं नस्य करावं. निर्गुंडी तेल मी जास्त प्रमाणात बनवतो, मी निर्गुंडी तेल सारखं सांगतोय, जे वापरतो तेच सांगतोय, मी ग्रंथातलं नाही सांगत आहे. तर निर्गुंडी तेल चरकानुसार जे आहे जास्त सोरस घेऊन तेल बनवायचं, तर त्या तेलाचे रिझल्ट चांगले मिळतात. फक्त कंडिशन पित्ताची आणि रक्ताची कंडिशन सोडून सगळ्यामध्ये तुम्ही ते नस्य आणि लावायला हे करू शकता. वाताचे प्रकार आणि वाताचे गुण हे कॉमन आहे, हे सगळ्यांना माहिती, तरी पण सांगतो. प्राण, व्यान, उदान, समान आपण वाताचे प्रकार आहे, त्यानुसार त्याचे गुण आहे. प्राण सूक्ष्म असतो, व्यान चलात्मक असतो, हे तुम्हाला त्याच्या कर्मानुसार दिसतील. उदान शीत असतो, समान वृक्ष असतो, अपान खरा असतो. तर हे गुण तुम्हाला नंतर लिंक मध्ये तुम्ही मला व्हिडिओ बघा आणि त्यातून काढा. तर कुठे आलेलो, हृद्रसीच्या लेपामध्ये. तर तुमच्याकडे MRI चे रिपोर्ट्स येतात आणि मग बल्जिंग दिसतं कधी कधी, आणि मग तुम्ही त्याचे जर हेतू बघायला गेले तर त्याचे हेतू जर पित्ताचे असतील, म्हणजे लवण तीक्ष्ण उष्ण किंवा भृष्णोष्ण तीक्ष्ण लवणांनी अशी हेतू असतील, तर तुम्हाला तो पित्ताचे शोध असं तुम्ही डायग्नोस करू शकता. तो पेशंटही म्हणतो की ते मला तेल लावलं की एवढा काय फारसा फरक वाटत नाही, किंवा थंड जर पाणी आंघोळ केली जरा बरं वाटतं. तर असे जे लेप हे असतील, शोथ बल्जिंग असेल, आणि तर तिथे तुम्ही ज्येष्ठमधाचा लेप म्हणजे किंवा रक्तचंदनाचा लेप असा लेप लावून त्याचं बल्जिंग अतिशय सुंदर पद्धतीने कव्हर करता येतं. वात कफावृत्त काही कफवातावृत्त काही गोष्टी असतील, त्याचे हेतू कफाचे असतील, शेकल्यावर बरं वाटत असेल, असं जर असेल तर पुनर्नवा आणि सुंठ असा लेप, पुनर्नवा सुंठ निर्गुंडी असा लेप तुम्ही लावलात तर तो बल्जिंग जातो. माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत डॉक्युमेंटेड आणि ते क्लिअर होतं. MRI मध्ये पण क्लिअर होतो आणि असा पण पेशंट बरा होतो. पण तो बघू नये, आपण पेशंट बरा करण्याच्या मार्गावर लागावं, रिपोर्ट बरं करण्याच्या मार्गावर लागू नये, हे पहिलं मुख्य आपलं हे आहे. तर अशा पेशंटना एरंडेल तेल आपण काही देणं, हृद्रसीच्या पेशंटना हे काम करत राहणे, अशा पद्धतीच्या गोष्टी करत राहिलं पाहिजे. तुम्हाला मी मध्ये एरंडेल तेल आलं तर तुम्हाला वातही दिलेले आहेत की धातुक्षयजन्य वात असेल
तर धातुक्षयजन्य वात असेल तर शतावरी, अश्वगंधा, गोक्षूर अशी मधुर गुरुगुणाची मधुर द्रव्याची अशी द्रव्य तुम्ही वापरताय. ती वापरताना कधी कधी काय होतं की जड काही जी गुरुद्रव्य आहेत ती मग पचायला हे होतात, मग त्यांचा काढा बनवणं किंवा मधासोबत. आता धातू शुक्रक्षयाचे पेशंट खूप येतात आणि मग तुम्ही मकरसिद्ध मकरध्वजापासून वेगवेगळे हे वापरता. तर तेच अश्वगंधा तुम्ही जर मधासोबत चाटण दिलं आणि वर थंड दूध प्यायला दिलं तरी त्याचं गामित्व फास्ट होतं, त्याचं रिझल्ट लवकर मिळतात आणि तसं मी वापरतो आणि रिझल्ट चांगले मिळतात. तर असं करावं तुम्ही. नंतर आमाशयगत वात जी लक्षणं आहेत अष्टांग हृदयकारांची, त्यात देवदार अतिशय चांगलं काम करतं आणि कोष्ठगत वात जे आहे त्याच्या लक्षणांमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये एरंडमूळ सुंदर काम करतं. कोष्ठगत वात म्हणजे हर्निया बेगनिया सारखी जी काही लक्षणं आहेत, अगदी आरशाचं आतला जो अर्श आहे तो पण कोष्ठगत मध्येच येतो आणि त्या आरशामध्ये पण एरंडमूळ अतिशय सुंदर काम करतं. तर हे आरशासारखे पेशंट जे उदावर्तातून उत्पन्न वातव्याधी आहेत, मग तो अर्श तर हे कोकणात आमच्यात कॉमनच आहे. तर आरशामध्ये हिरडा वापरणं आपण काळी, म्हणजे अर्थात तो कफवाताचे अर्श असला पाहिजे. आणि सुरणवटक वापरतात. सुरणवटक वापरण्याच्या सुरणाची जरी प्लेन पावडर वापरली तरी सुंदर रिझल्ट मिळतात. लगेच काय महागड्या कल्पाकडे जायची गरज नाही. सुरण पावडरही मोठ्या प्रमाणात आपल्याला वापरता येते आणि हिरड्याबरोबर ती देऊन त्याचा उदावर्त घालवता येतो आणि उदावर्त गेला तर संधिगत वात जो काही पसरलेला आहे तोही कमी करता येतो. त्वग्गत वात हे प्रकरण असतं आणि त्या त्वग्गत वातामध्ये पायाच्या भेगा असं पडतात. गेल्या सीएमई मध्ये एकाने विचारलेला प्रश्न, त्यावेळी तो मी मुद्दा लिहून घेतला. तर ते त्याच्यामध्ये पायाला भेगा पडतात. तर तो पेशंट म्हटला की मला जरा तेल लावलं की बरं वाटतं, अशा पद्धतीचा तो बोलला. तर तो समजायचा त्वग्गत वाताचाच पेशंट आहे आणि त्याला तेल लावायला द्यायचं, शिवाय त्याला पाय शेकायलाही सांगायचा. आणि असं जर अभ्यंगाने स्वेदन केलं तर ते त्वग्गत वात असं हे जी गोष्ट आहे ती जाते. मांसगत मेदोगत वात त्यांना विरेचन आणि निरोह सांगितलेली आहे. त्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले की कंठातल्या मांसगत वात असं झालं असेल तर विदारीचं चाटण द्यायचं, हृदयाच्या मांसगत वातामध्ये गोक्षुराचं चाटण द्यायचं. अशा पद्धतीचं तुम्ही करू शकता. मज्जागत वात शमन करण्यासाठी, म्हणजे मज्जागत वात झाला तर निद्रानाश होतो आणि अशा निद्रानाशाला निर्गुंडी सुंदर काम करते. तर तुम्ही कल्प माझ्याकडे आहेत निर्गुंडीची, आम्ही ब्राह्मी कल्प बनवलेलं, अशी कल्प आहेत. तशा पद्धतीने तुम्ही कल्प बनवावीत आणि त्याचे रिझल्ट फार सुंदर मिळतात. निर्गुंडी कल्प बनवायची प्रोसिजर पण सोपी, निर्गुंडी फ्री मध्ये मिळते. त्याचा सोरस काढायचा आणि त्याचा कल्प बनवायचा आणि हा कल्प तुम्ही मज्जागत वाताच्या शमनासाठी मोठ्या प्रमाणात मी वापरतो आणि त्याचे रिझल्ट सुंदर मिळतात. तर हायटस हार्नियामध्ये एरंडेल तेल वापरू शकतो का? हो, वापरू शकता. वातव्याधी रुग्णास 21 दिवस बिन मिठाचा आहार नाही. आता बिन मीठ कधी आपण ऍडवाइस करत नाही, तर त्याचा पित्त मिठाचा जर लवणाचा जर तुम्ही हे बघितलात, म्हणजे तुम्हाला आता सांगायचं आला विषय म्हणून सांगायचं, तर तुम्हाला रस आहेत ना त्याचे महाभूत तुमच्या डोक्यात असायला हवीत. म्हणजे लवण रस हा चरकाने जल आणि अग्नीचा सांगितलेला आहे. तुमच्या प्रश्नासाठी सांगतो मी. आणि तोच सुश्रुताने पृथ्वी आणि अग्नीचं सांगितलंय. तर अग्नितत्व हे त्याच्यातलं मुख्य आहे आणि तो लवणरस पाण्याबरोबर तो जलतत्वाचा अशा पद्धतीचा तो आपण जर पकडला तर तो रक्तपित्त प्रकोप करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत होतो. आणि तुम्ही जर सांगताय वातव्याधीच्या रुग्णात 21 दिवस बिन मिठाचा, तर ती वातव्याधी पित्तावृत्त असली, रक्तावृत्त असेल तर हे उत्तर बरोबर आहे. जर ती कफावृत्त असेल तर त्यांना मीठ खायला काय हरकत नाही. वातव्याधीमध्ये लवण पाहिजे अनुलोमन करण्यासाठी. त्यामुळे वातजी हृदरोग झाल्यावर आपण ज्यावेळी हार्टच्या पेशंटला आधुनिक वैद्यशास्त्रात मीठ नो साल्ट डाएट असं सांगतो, ते आपण सांगण्यात काही पॉईंटच नाही. जर तो प्युअरली वातजी हृदरोगाचा पेशंट असेल तर उलट साल्ट खायला पाहिजे त्यांनी. तर त्या पद्धतीचा विचार करावा. त्यामुळे सरसकट सगळ्यांना मीठ बंद करणं हेही चांगलं नाहीये. सैंधव नित्य सेवनीय मध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात काय तुम्ही जास्त विचार करण्याचा हे नाहीये. खदीर वेट लॉस साठी कसे वापरावे? खदीराचा काढा वापरायचा आणि याने सुंदर पद्धतीने वजन कमी होतं. फक्त अंगाला तेल रोज लावायची सवय ठेवायला त्याला सांगायचं. रोज अभ्यंग कर आणि खदीराचं औषध घ्यायचं. खदीर घेतल्यानंतर मध्ये गॅप ठेवायचं किंवा महिनाभर झाला की बंद करायचा. कशा रसाचं अतिसेवन झालं की शुक्राची हानी होते आणि त्यामुळे कशा रसाचे परिणाम पण वाईट शरीरावर पडायला लागतात. त्यामुळे अभ्यंग हे नित्य करायला सांगायचं आणि खदीरचा काढा किंवा खदीर त्याला द्यायचं कमी प्रमाणात जास्त काळ.
मज्जागत वाताचे कल्प वापरत सांगा. मज्जागत वातामध्ये निर्गुंडी कल्प मी वापरतो. निर्गुंडी निगडी ज्याला म्हणतात, कातर निगडी आणायची, त्याचा काढा करायचा आणि शतावरी कल्प बनवतो, कल्प बनवायचा आणि तो मज्जागत वाताचं चांगलं शमन करतो. पुढे पुढे मी तर निर्गुंडी पण घेणार आहे. तर ते कल्प आता अपदर्पणजन्य वातव्याधीचा पेशंट असेल आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेतकरी पकडायचा डोळ्यासमोर, तो खूप कामं करतो आणि हाडं कटकट कटकट वाजतात, असं अस्थिध्वनीची लक्षणं दिसतात, अस्थि सौशर्य असतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय वापरायचं असं प्रश्न पडतो. त्याला भूकेचं पण काम, भूक पण वाढवायची असते, वातशमन पण पटकन करायचं असतं, सगळंच करायचं असतं. अशा वेळी शतावरी कल्प, निर्गुंडी कल्प अशी औषध दिली तर ती गोड पण जातात, त्याला खायला पण आवडतं आणि फटकन मज्जागत वातच कमी होतो. 15-20 दिवसात त्याची लक्षणं कमी होतात. मी त्रयोदशांग गुळगुळला मज्जाची भावना देऊन, हाडांमध्ये जी मज्जा असते मोठ्या हाडांमधली, त्याची भावना देऊन मज्जा गुगुळ पण बनवला. तोही अस्थि सौशर्यामध्ये अतिशय सुंदर काम करतो. आता लेक्चर काष्ठावशी असल्यामुळे तो गुगुळ घेतलेला नाही मी. पांचभौतिक पंचमहाभूतांवरती लेक्चर घेण्यात काय, मी आता ह्याच्यासोबत सांगतोयच आहे, त्याच्यावर आपण लेक्चर घेऊ. तर काही लेक्चर किती घ्यायचं त्याच्यावर हा विषय आहे आणि कुठले पाणी घ्यायचे हा. ठीक आहे. वात संकोच हे लक्षण ज्यावेळी असेल, म्हणजे तुमच्या अपबाहुकाने असेल, त्यावेळी सुंदरतेला ग्रंथात आहे माश सैंधव. त्याचे इन्ग्रेडियंट पण दोनच आहेत, एक माश आणि एक सैंधव. तर माशाचे गुरुगुण आणि हे सगळं कमी करण्यासाठी सैंधवाचा तीक्ष्ण गुण, सैंधवाचं अग्निमहाभूत्व त्याच्यात टाकलेलं आहे आणि त्याच्याने सुंदरपैकी संकोच कमी होतो. संकोचाच्या ग्रंथाचा अभ्यास केल्यावर नंतर तुम्हाला जी अपबाहुकची जी लक्षणं दिसतात फ्रोझन शोल्डरची, तर त्या ठिकाणी तुम्ही आपण मास्क तेल वापरू शकतो. सोरॅटिक अर्थरायटिस मध्ये मधुर निर्गुंडी पाक वापरू शकतो. वापरायला काय नाही, बोललो ना सगळं. आता हे मी सांगतोय ते तुम्हाला डायरेक्ट चिकित्सा स्थानचं सांगतोय. तुमचं सूत्रस्थान, शारीरस्थान हे स्थान परफेक्ट आहे असं गृहीत धरून सांगतोय. तुम्ही बाकीच्या गोष्टी या करायच्याच आहे. तुम्ही काष्ठावरची जर जेव्हा प्रॅक्टिस करताय, तुम्हाला सकाळी त्याच्या आंघोळीची, म्हणजे त्याची जी लाईफस्टाईल आहे ती 360 मध्ये बदलायला पाहिजे. तुम्हाला तो 12ला उठणार, 1ला आंघोळ करणार आणि तुम्ही काष्ठावधी वापरणार आणि म्हणजे कुठलंही वापरणार, असं उपयोगच नाहीये. त्यामुळे तुम्हाला सूत्रस्थानापासून पेशंट बरा करायचा, ते नंतर चिकित्सा स्थानाचा. आता आपण सांगतोय तो मी सार सांगतोय डायरेक्ट चिकित्सा स्थानाचा, तुम्हाला सूत्रस्थानापासून काम करायचंय. तर या पद्धतीने तो काम करा आणि सोरॅटिक अर्थरायटिस तुम्ही बरा करू शकता. तर कुठलं द्रव्य झालं आपलं शेवटचं, पुष्कर्म झालं. पुनर्नवा पण तुम्ही रेग्युलर वापरता आणि त्याचा काही मी जास्त वापर करत नाही. तर शोथामध्ये ती जरी शोथग्नी असली, ती विषग्नी जरी असली, तर विषातून उत्पन्न शोथ असं जिथं लक्षण असतं, म्हणजे किडा रात्री फिरलाय, किडा फिरलाय आणि सकाळी सूज आली, अशा ठिकाणी भृंगराज आणि पुनर्नवा तुम्ही वापरू शकता. भृंगरा सोरस लावून किंवा भृंगरा सोरसाचं तेल बनवायचं सिद्ध आणि ते लावलं तरी छान त्या शोथामध्ये रिझल्ट मिळतो आणि पुनर्नव्याचा रिझल्ट मिळतो. पुनर्नव्याची तर भाजी सुश्रुताने ती शाख शोथग्नी म्हणून सांगितलेली आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही पुनर्नवा मोठ्या प्रमाणात वापरा. ठीक आहे. बरं, आता दुसरं चूर्ण पुढचं घेतो पटापट. 1 तास झालाय ऑलरेडी, पाऊण तास झाला, तरी मी स्पीड मध्ये घेतलंय. तर बिल्व हे तुम्हाला ग्रंथात बिल्वाची वर्णन दिसतील. आता व्यवहारात तुमच्याकडे बिल्व चूर्ण असतं आणि त्याचे रिझल्ट, त्याला तुम्ही कुठे कुठे वापरता तुम्ही माहिती आहे, तुम्ही स्तंभक म्हणून त्याचा वापर करता. ते पाचक पण आहे आणि वीर्य उष्ण आहे, वृक्ष लघु आहे. लक्षात ठेवा, त्याचा गुण जो आहे तो वृक्ष लघु गुण आहे आणि रस कषाय आहे. हे कषायत्व याचं फार महत्वाचं आहे आणि हे कषायत्व म्हणजे तुम्हाला जर सांगितलं तर द्रव गुण, द्रव, गुरु आणि शीत अशा गुणांचे जर हेतू तुम्हाला दिसले, परत परत बघा, द्रव म्हणजे काय, अति आंबूपान, गुरु बसून राहणे, मी फॉर एक्झाम्पल सांगतोय, आणि शीत अशा गुणांचे एसी मध्ये बसून झोपणे आणि खूप पाणी पिणे अशा गुणांचे हेतू दिसले आणि ह्या हेतू अशी बाई किंवा अशा व्यक्तीमध्ये, अशा स्त्रीमध्ये जर तुम्हाला रक्त रजप्रवृत्ती जास्त दिसत असेल, म्हणजे खूप रक्त अंगावरून जाते, तर अशा वेळी ती रक्तप्रवृत्ती कमी करणे आणि सोबत वात नाही वाढला पाहिजे अशा पद्धतीचं काम करायला बिल्व अतिशय सुंदर काम करतं. तुम्ही बाकीच्या ठिकाणी तर वापरताय, पण अशा ठिकाणी बिल्व सुंदर काम करतं. लक्षात ठेवा, द्रव, गुरु आणि शीत हे हेतू तुम्हाला दिसले की तुम्हाला बिल्व वापरायचे. बिल्वाने दीपन हे सुंदर पद्धतीने होतं. तर दीपन हा एक विषय वेगळा आहे, तो आपण महाकषायमध्ये घेऊया. आता मसल्स टाइटनेस, स्लाइटली स्वेलिंग, पेन असेल तर काय करावं, डिटेल केस असेल तर त्याच्यावर बोलता येईल. उगाच मी आता द्रव्य सांगणार, तुम्ही ते वापरलं तर कदाचित चुकीचं पण जाईल. त्यामुळे डिटेल केस हवी, कशामुळे काय झालंय.
तर अशा पद्धतीचं ते दीपन बिल्व अतिशय सुंदर काम करतं. कफाने आवृतत्व झालेलं आहे अग्नीला अशा ठिकाणी हे बिल्व सुंदर काम करतं. हा, धातू क्षयातून अग्निमांद्य झालेलं असतं. म्हणजे शेतकरी पेशंट म्हणा किंवा कष्टकरी म्हणा, आणि अशामध्ये अग्निमांद्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की कुठलं गोक्षूर काम चांगलं करतं, शतावरी सुंदर काम करते. शुक्र क्षयातून जे अग्निमांद्य येतात आणि वातव्याधी होतात, तो पेशंट दिसतो तुमच्या डोळ्यासमोर. म्हणजे तो ओपीडीत आला पेशंट की तो इकडे तिकडे बघतो, वर बघतो, सिलिंगला बघतो, तुमचं वॉलपेपर बघतो, अशा ठिकाणी ते त्याचं दिसतं. ते चित्तविभ्रंश असं लक्षण दिसतं, आणि ते चित्तविभ्रंश लक्षण एका गुणावर घ्यायचं. ते चित्तविभ्रंश लक्षण अष्टांग संग्रहकारांनी व्यानाच्या प्रकोपात सांगितलेलं आहे, आणि तिथे शतावरी अतिशय सुंदर काम करते. काही पेशंट तुमचं औषध घेतात आणि घरी गेल्यानंतर परत त्याला वाटतं की आता हा दुसऱ्या डॉक्टरकडे जावं, परत दुसऱ्या डॉक्टरकडे झाल्यावर परत तिसऱ्या डॉक्टर, एकाही डॉक्टरची पण व्यवस्थित घेत नाही, इतकं त्याच्या मनामध्ये चंचलता असते. हे वनविभ्रंश लक्षण हे उदानाच्या प्रकोपातून येतं अष्टांग संग्रहकाराच्या अनुसार. त्यामुळे औषध देताना व्यानकाळी कधी द्यायचं, शतावरी आणि उदानकाळी असं जे असतं मनविभ्रंश, त्याच्यामध्ये वचा चांगली काम करते. ती पण आपण पुढे पुढे घेऊया. तर हे वातव्याधीशी संबंधित आहेत, म्हणूनच ही द्रव्य घेतोय मी. तर अशामध्ये तुम्ही तो वचा आणि शतावरीचं काम करा. तर बिल्वाचं तुम्हाला मी सांगितलं की रक्तप्रवृत्ती जास्त होत असेल, त्याचं कारण द्रवगुण रक्ताचा पित्ताचा वाढलेला असेल, त्याचा हेतू हा द्रवगुण असेल. हा, हेतू हा उष्णगुण नाही सांगत आहे, हेतू हा द्रवगुण असेल. उन्हात फिरलाय आणि रक्त वाहतंय, किंवा उन्हात तिखट बिकट खाऊन रक्तप्रवृत्ती झालेली आहे, पाळी जास्त येते, त्यासाठी बिल्व नाहीये. त्यासाठी अशोक आहे, कषाय शीतवाली द्रव्य आहेत. पण आता आपल्याला जे पाहिजे की अति अंबुपान, दही खाणं किंवा द्रव पदार्थ जास्त खाल्ल्यातून अशी जी आर्तप्रवृत्ती आहे न थांबणारी, तिथे बिल्व अतिशय सुंदर काम करतं. अशा श्वेतप्रद्रामध्येही बिल्व अतिशय सुंदर काम करतं. तर तिथं आपण काही तुम्ही बिल्व चूर्ण द्यायला पाहिजे. हा, गुणांवर लेक्चर घेणार आहे आता. लागोपाठ आपली लेक्चर्स आहेतच, 3-4 लेक्चर ऑलरेडी झालेली आहेत. बर, नंतर आता वचा आली आहे, तर वचा घेऊया. आवडती द्रव्यांपैकी एक वचा. तर वचेचा जर तुम्हाला अनेक तुम्ही गुण हे करतात, तुम्ही वचा वापरतात प्रत्येक जण. तर लघु तीक्ष्ण असे त्याचे गुण आहेत. सरळ पण आहे त्याचा गुण बघायला हवा. तर रसतिक्त आहे, विपाक कटू आहे, आणि हे मेद्य म्हणून सांगतात. तर मेद्य द्रव्य तर किती आहेत, अनेक सांगतात. हे पण मेद्य आहे, ते पण मेद्य आहे, ब्राह्मी पण मेद्य आहे, ही पण मेद्य आहे, ती पण मेद्य आहे. तर मग नेमकं कुठल्या ह्याच्यामध्ये मेद्य द्यायचं? तुम्ही जर मार्केटमधल्या गोळ्या बघाल त्याच्यात सगळं त्यांनी टाकलेलं असतं. त्यात वेखंड पण टाकले असते, शंखपुष्प पण टाकलेली असते, जटामासी पण टाकलेली असते, ब्राह्मी पण टाकलेली असते, आणि सगळा तो लाडूच बनवलेला असतो. हा, कोणत्या काळी द्यायची, शतावरी आणि वचा. तर शतावरी तुम्हाला सांगितलं चित्त विभ्रंश आणि मनोविभ्रंश. हा, तर व्यानकाळी द्यायची शतावरी आणि उदानकाळी द्यायची वचा. वचेचं काय आहे, थोडी थोडी द्यावी लागते. खूप वचा दिली तर उलटी अशी लक्षणं दिसतात, उलटीसारखी. त्यामुळे वचा ही थोडी प्रमाणात द्यायची. तर ती वचेबद्दलच मी सांगतोय आता. तर वचा ही तुम्ही मेद्य जी सांगितली, तर वचा ही मज्जेचा धात्वाग्नी वाढवते. निर्गुंडी हा मज्जेतला वात कमी करते. ब्राह्मी ही प्रभावाने मेद्य आहे. हा, तर ब्राह्मीचं पण सांगू. वचा घेऊया पहिला. तर वचा ही आपण वर जो लेप आपण सांगितला, संधिवातामध्ये, आमवातामध्ये असे जे लेप आहेत, त्याच्यात निर्गुंडी वापरतोय आपण, शुंठी वापरतोय कफावृत्त असेल तर, आणि देवदार वापरतो, त्याच्यात आपण वचाही वापरतो. तर वचा ही अशी वापरावी. असे काही पेशंट तुमच्या समोर येतात ओपीडीत, आणि तो बसतो पेशंट, आणि त्याला स्वतःची तो लक्षणं सांगत नाही. इतका तो आळशी असतो की त्याला लक्षणं स्वतःची सांगवत नाहीत. तो मग त्याच्या जवळचा जो अटेंडर असतो तो त्याची लक्षणं सांगतो, आणि हा पेशंट ढमसारखा बसलेला असतो. इतकं त्याच्यात आळस असतो, इतकी त्याची बुद्धी मांदे असते की काय करावं ह्याच्यासाठी. तर अशी बुद्धी चालत नसणाऱ्यांना, असं आळस असलेल्यांना, आणि अशा निद्राधिक्य असलेल्या पेशंटला, कधी पण झोप म्हटलं की आज झोपतो पेशंट, अशा निद्राधिक्य पेशंटला वचा सुंदर काम करते. ती तिचं कपाळावर लेप लावणे, किंवा तोंडात तिचा जर तुकडा नुसता चगळायला घेतला तरी ती वचा थोडी 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 शरीरात गेली तरी सुंदर काम करते. ती लेखन पण काम करते, आणि अशा पेशंटचं वजन पण कमी होतं. निद्रा आळसातून उत्पन्न जी वजन आहेत ती सुंदर काम करते, आणि मेंदूला
कानाखाली मारल्यासारखी वचा काम करते आणि पटापट त्या पेशंटची झोप कमी होते मुख्य. तर रात्री जर डोक्याला लेप लावला तर 8ला 9ला उठणारा पेशंट सकाळी 6ला त्याचा डोळा उघडतो, दुपारची झोप पण त्याची जाते. तर अशा पद्धतीने कपाळाला लेप तुम्ही लावू शकता. काही पेशंट, काही रुग्ण असतात की खूप काहीतरी त्यांच्यावर लोड दिला, कामाचा लोड दिला किंवा बॉसने काही टेन्शन दिली, असा काही लोड आला, स्ट्रेस आला की ते तोत्रे बोलायला लागतात. माझ्याकडे एक पेशंट होता तसा. तर त्या पेशंटमध्ये वचा आणि विदारी असं चाटण जर दिलं व्यायामकाळी तर त्यांचा तोत्रेपणा कमी होतो. तुम्ही जर वाक प्रवृत्ती बघितली कशी असते, आयुर्वेदानुसारच बघायची. तर आत्मा सांगतो मनाला, मन उदानवायूचं हे करते आणि उदानवायूतून तुमचा शब्द फेकला जातो. तुम्ही जे बोलता, आता मी जे बोलतोय, ती अतिशय किचकट प्रक्रिया आहे ऍक्च्युली. कारण त्या ज्या जिभेने टाळूला टच करायचा आहे, ओठाला ओठ टच व्हायचे का, ती जीभ आत घेतली पाहिजे का, वर मूर्धभागी टच व्हायला पाहिजे, जे तुम्ही संस्कृतमध्ये शिकलेला आहात. तर हे सगळं काम एका वेळी ते उदानवायू करत असतो आणि त्याचं जे माध्यम आहे ते करण्यामागे तर ती जीभ आहे. आणि जर असा जो मनातून उदानवायू आणि ती जीभ अशी जी पूर्ण सायकल आहे, जी पूर्ण चैन आहे, तिच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर जे तोत्रेपणामध्ये येतो, स्ट्रेस टेन्शन आले की ते तोत्रे बोलतात, अशामध्ये वचा चांगली सुंदर काम करते. आणि जीभ जड आहे, बाकी सगळं व्यवस्थित, त्याला सगळं कळतंय, बोलायचं काय हे पण माहितीये, पण जीभच हलत नाही, अशामध्ये अक्कलकाराचं चाटण देतात आणि त्यांनी जीभ हलकी होते आणि तो तोत्रेपणा त्याचा जातो. दंत उद्भवजन्य व्याधींमध्ये पण वचा चांगली काम करते. प्रश्न घेतो एक संदेश. तर कटकट आवाजाने या ठिकाणी कसं असतं, क्षयाचं लक्षण शक्यतो असतं आणि क्षयातून शोथ आहे का बघायचा, त्याची दिनचर्या बघायची. शक्यतो अपतर्पणजन्य अशी जी कारणं असतात त्याच्यातून हे उत्पन्न होतं. आणि मग कटकट आवाज येत असेल तर साक्षात मज्जापूरण कसं करता येईल, तर बदामाचं तेल लावणं, बदाम खाणं किंवा बदामाचं तेल लावणं हे सगळ्यात उत्तम हे होतं. आणि मज्जा अग्नी वाढवणं आणि मग मज्जेचं वाताचं शमन करणं, मज्जेचं वाताचं शमन करणं हे फार गरजेचं आहे. अशावेळी निर्गुंडी अतिशय सुंदर काम करते. मी तुम्हाला जे सांगितलं की तर गुगुळाला जर मज्जेची भावना दिली, साक्षात मज्जाच घातली म्हणजे त्या गुगुळामध्ये आणि त्याची भावना देऊन दिला, तर तो गुगुळ फार सुंदर काम करतो. मी 1 वर्ष 2 वर्ष असा गुगुळ वापरलेला आहे आणि 4 ते 5 दिवसात ही लक्षणं कमी होतात आणि सुंदर काम होतो. तर मज्जेचा धात्वाग्नी वाढवायचा आणि हा गुगुळ सुरू करायचा, तर अतिशय सुंदर काम करतो. ते आता करायला पाहिजे, वेळ पाहिजे, त्यानुसार तो गुगुळ तयार करू शकता तुम्ही. कधी कधी काय होतं, आता हे संधिशूल सांगताय, तर कधी कधी अंगवाताचा पेशंट असतो पण गुडघ्यामध्ये त्याचा संधिगत वात असतो. बघा, असा व्याधी संकर पण तुम्हाला दिसणार. त्यावेळी तुम्ही हाताला लावायचा लेप वेगळा येणार, गुडघ्याला लावायचा लेप वेगळा येणार. कधी कधी स्थूल पेशंट असतात आणि त्यांच्यामध्ये हा अस्थिक्षयाचं प्रकरण झालेलं असतं. मग त्यावेळी त्याचा अस्थिचं तिथलं गृहण पण करायचं असतं, पण शरीराचं पण गृहण नाही झालं पाहिजे. अशा वेळी आतून लेखनीय द्रव्य देणं आणि त्या सांध्याला स्थानिक बृहणीय लेप देणं हे फार गरजेचं असतं. गुगुळाला मज्जेची भावना, मज्जा. मला नंतर मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं कसं द्यायचं तेही सांगेन. तर कुठे आलेलो मी, तर अशा वेळी तुम्हाला तिथल्या सांध्याचं गृहण करावं लागतं. म्हणजे तुम्ही काही लाक्षा असेल, यष्टी मधू असेल, गृहणीय काही औषधं असतील, ती देऊन तुम्हाला लेप द्यावा लागतो आणि पोटातून लेखन कर्म करावं लागतं. अशा दोन्ही क्रिया ऍट अ टाइम कराव्या लागतात. तर त्यावेळी प्रत्येक वेळी बघायचं, गुडघ्याचं दुखणं हे आमवाताचं आहे, हाताचं दुखणं आमवाताचं, त्यानुसार तुमचे लेप करायचे. हे कळणार कसं, हेतूंमुळे कळतं आणि उपशय अनुक्षयामुळे कळतं. आणि हे मी मगाशी सांगितलं की त्याला काय केल्यावर बरं वाटतं. तो म्हटला मला शेकलं, कोरडा शेक दिल्यावर बरं वाटतं, हा अमावृत्तवात आहे, म्हणजे आमवात आहे किंवा कफावृत्तवात आहे. तो म्हटला मला लंघन केल्यावर बरं वाटतं, तर हा अमावृत्तवात आहे. तो म्हटला मला थंड पाणी लावल्यावर बरं वाटतं, तर पित्तावृत्तवात आहे. की उपशय अनुक्षय विचारायचे आणि हेतूही विचारायचे. हे दोन्ही मॅच झाले की आपली व्याधी विनिश्चय व्यवस्थित होतो. बरं, आता वचा झाली माझ्या मते. तर आक्षेपक सारख्या याच्यामध्ये वचा अतिशय सुंदर काम करते. वेगकालीन जी अवस्था आहे, आता तो चक्कर आली आणि पडलाय माणूस, अशा वेळी वचा सुंदर काम करते. आणि अशा पद्धतीची ती मज्जाचा धात्वाग्नी वाढवून ती अतिशय वचा अतिशय सुंदर काम करते. ती साक्षात ती धात्वाग्नी वाढवते. आता मग काही पेशंट असतात की रात्रीचे जागरण करतात, म्हणजे वॉचमन सारखी लोक, आणि मग दिवसा त्यांना वातव्याधीचे पेशंट असतात आणि त्यांचं जे मुख्य जे हे बघा, नी रिप्लेसमेंट नंतर जर गुडघेदुखी वाढली आणि जर सूज वाढली
तर तो गुडघाच मुळात दुसरा आहे, म्हणजे ते गुडघा मुळात तो अस्थिधातू नाहीच आहे आणि ते दुसरं द्रव्य आहे जे शरीरात घातलेलं आहे त्यांनी. तर त्यानंतर जर गुडघेदुखी किंवा शोथ झाला तर कठीण होऊन जातं ट्रीटमेंट करणं, कारण साक्षात तिथे काही करता येत नाही. मग आघाताचे शोथ किंवा आघाताचे शूल असा विचार करून वातशमन आणि रक्तप्रसादन असं नी रिप्लेसमेंटला केलं तर थोडाफार आपण देऊ शकतो. पण नी रिप्लेसमेंट करताना जर अँगल चुकला, अगदी बारीक गोष्टी असतात आणि तर तो अँगल अगदी 1-2 ऍक्सिसने जरी कमी जास्त झाला तरी पेनिंग हे राहतं नंतर. आणि तसं राहिलं तर फार काही करू शकत नाही. मग ते अॅनाटॉमिकल चेंज आहे तो आपण फिजिओलॉजीने दुरुस्त करणं हे किचकट होऊन जातं. आता ते त्वचेच सांगतोय मी. तर असं जर आक्षेप येऊन जर चक्कर येऊन पडला माणूस आणि त्याला आता तो उठत नाहीये असं जर असेल तर तिथे वचा अतिशय सुंदर काम करते किंवा तीक्ष्ण द्रव्य वचेचं साक्षात नाकात जर सोडलं ध्वामन पद्धतीने, म्हणजे ह्याची गोळी करायची पेपरची आणि त्यातून वचा सोडली तरी फटकन त्याला जाग येते. अशा पद्धतीचं वचा हे सुंदर काम करतं. त्याचा गुणात तीक्ष्णत्व आहे, त्याच्या गुणात सरत्व आहे आणि हे फार अक्कल करा. जिभेमध्ये जाड्यत्व आलं, जिभा जड होते आणि मग बोलता येत नाही, त्या ठिकाणी अक्कल करा वापरावा. अक्कल करा वापरला असेल तर तुम्हाला फार सुंदर कळेल, फार छान कळेल. तर अशा वेळी वच्याचं भामन नसते द्यावं आणि ती फुंकावी की लगेच हे होतं. तर झोप जास्त येत असेल तर वचेचा लेप करावा. आता सांगतो मी की जी काही लोक आहेत ती जागरण करतात पूर्ण आणि फुल नाईट जागरण केल्यानंतर त्यांना जी निद्रा न घेतल्यामुळे जे आजार होतात त्या आजारांसाठी निद्रा परत नंतर त्यांना व्यवस्थित येत नाही आणि अशा लोकांमध्ये जटामासी अतिशय सुंदर काम करते. प्रत्येक जण प्रत्येक वैद्य वापरतो, मी काही वेगळं सांगत नाहीये. तर जटामासीचा फांट जो देणं किंवा जटामासीचा कपाळावर लेप देणं. तर जो झोपत नाही अशांना जटामासी द्यायची, ज्याची झोप जास्त आहे त्यांना वचा द्यायचं. तर मेंदूच चालत नाही असं कंडिशन जिथं असेल की काय बुद्धीतून विचारच पुढे जात नाहीत असं असेल तर वचा द्यायची. मेंदू चालतोय पण त्याला योग्य दिशा मिळत नाही, असं असेल तर जटामासी द्यायची. खूप हुशार लोक असतात, ऍक्टिव्ह माणसं असतात, पण खूप हुशारीमुळे पण कधी कधी गणित चुकतात आणि त्या अशा लोकांना ज्यावेळी निद्रा नाश हे लक्षण असतं आणि निद्रा नाश जर झाला तर खूप मनामध्ये चेंजेस यायला लागतात. तो माणूस इकडे त्याची चंचलता दिसायला लागते. तर अशा लोकांना जटामासी अतिशय सुंदर काम करते. त्याची मात्रा कमी ठेवायची आणि हे करायचं. झोप चांगली लागली की वर्णही उजळतो आणि काळवंडलेला चेहरा असणं झोप न लागल्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही जटामासी अतिशय सुंदर हे करा. अशी झोप लागली की वातव्याधी पण कमी व्हायला लागतात. त्याचे बाकीचे जे वात पित्त प्रकोप जे झालेले असतात निद्रा जागरणामुळे ते अतिशय कमी होतात. जटामासी जरी उष्ण तीक्ष्ण असली तरी झोप लागल्यामुळे झोपेच्यातून येणारं शीतत्व आहे त्याच्यातून त्याच्या ह्या वातपित्ताच्या व्याधी अतिशय सुंदर पद्धतीने कमी होतात. पण अशा वेळी पेशंट झोपलेला असतो, प्रथमन नसल्याचं सांगतोय मी. तर मी एक तुम्हाला आकृती नंतर काढून दाखवीन. तर स्ट्रॉ असे 2 स्ट्रॉ पुढे व्ही आकाराचे करायचे आणि वर एक पाईप ठेवायचा. मात्रा कमीच वापरायची पहिल्या प्रथमन्यस्याची आणि नंतर तुम्ही वाढवू शकता. आपल्याला एकाच वेळी एका ह्याच्यामध्ये ते चूर्ण गेलं पाहिजे आत. त्यामुळे तशा पद्धतीचं जर केलं तर दोन्ही नाकपुडीत एका वेळी ते जातं. संधिवात आणि युरिक ऍसिड वाढले असताना पर्व संधी ठिकाणी शूल सुरू असल्यास काय द्यावे. तर संधिवात तुम्ही म्हणा, वातरक्त म्हणा, युरिक ऍसिड हा काय आपला विषयच नाहीये. तर आपल्या दृष्टीने निदान त्याचं काय होतं या दृष्टीने तुम्ही चिकित्सा करा. हेतू बघा, हेतूनुसार प्रत्येक वेळी कसं असेल युरिक ऍसिड वाढलेला असेल पेशंटला काही त्रास नाही असेही पेशंट आहेत. काहींचं युरिक ऍसिड वाढलेलं अगदी नॉर्मलला असतो पण तरी पण तो वातरक्ताचा पेशंट असतो. प्रत्येक वेळी तो वातरक्तच असेल युरिक ऍसिड. त्यामुळे असं काय आपले हेल्थचे क्रायटेरिया आहे, आपले लक्षणं बघायचे, आपले हेतू बघायचे आणि त्यानुसार ट्रीटमेंट द्यायची. तर अशा ह्याच्यामध्ये जटामासी वापरायचं. तर झोप असे जे स्ट्रेस असलेले पेशंट असतात ज्यांची झोप कमी आहे, ऑफिसचं टेन्शन असतं आणि अशातून त्यांच्या अपचनाच्या तक्रारी आणि रक्तदाब वाढणं अशा लक्षणं असतात. तर त्याच्यामध्ये जटामासी चांगलं काम करते. रक्तदाब
अतिशय सुंदर पद्धतीने कंट्रोल होतो. थोड्या आजाराला खूप घाबरतात. हे विभेदी लक्षण ओजक्षयाचं आहे आणि मग ओजक्षय तो दूर करावा लागतो. शुक्राची वृद्धी वाढवावी लागते. शुक्र वृद्धी वाढवण्यासाठी तुम्हाला सूत्रस्थानातून तुम्ही वाचलं तर खूप सोप्या सोप्या आणि मस्त मस्त गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत. तर हे करावं आणि शिवाय कन्सल्टिंग करणं हे फार महत्वाचं आहे. तर ते छान पद्धतीने करावं की हे होतं. तर विदारी अतिशय सुंदर काम करते, शतावरी अतिशय सुंदर काम करते. दुसरं पुढचं द्रव्य घेऊया आपण पटापट. दिवसभर पेशंटला झोप येते, काम प्रश्न वाचतोय मी. पेशंट खुश आहे तर कुठल्या द्रव्याचा विचार करा. तर दिवसभर झोपतोय म्हणूनच रात्री झोप येत नाही, आणि रात्री काय करायचं तर मोबाईल किंवा डोळ्यासमोर जी लाईट्स आहेत त्या सगळ्या बंद करायच्या आणि झोपायचं. 4 दिवस लागतील, 5 दिवस लागतील, ह्याचा फांड द्यायचाच तुम्ही जटामांसीचा रात्रीचा. आणि डोळ्यासमोर लाईट बंद करणं हे फार महत्वाचं आहे. काही जण मोबाईलमध्ये किंवा टीव्ही बघतात झोप येत नाही म्हणून, आणि आपल्या शरीरामध्ये जसे हे आहे तसे स्विचेस सारखं आहे की आपल्या शरीराला रात्र झाली हे कळण्यासाठी डोळा हे एकमेव माध्यम आहे. जोपर्यंत डोळ्याच्या समोर मोबाईलचा असे नका म्हणजे टीव्हीचा असे नका उजेड आहे, तोपर्यंत शरीराला वाटतं की रात्रच, हा दिवसच आहे, आणि तोपर्यंत शरीरातले अनेक हार्मोन्स अनेक एन्झाईम्स हे चालू अवस्थेत असतात, स्विचेस बंद झालेले असतात. त्यामुळे डोळ्यासमोर जोपर्यंत अंधार नाही तोपर्यंत ती प्रक्रिया घडत नाही. त्यामुळे रात्री डोळे बंद करणं हे फार गरजेचं आहे. तो त्याचे हेतू बघायचे, त्यानुसार मग त्याला रात्री तूप भात देणं अशा पद्धतीचे औषध आहार्य द्रव्य करणं गरजेचं आहे. वातवृद्धीमुळे येत नसेल तर मज्जेचा विचार करून निर्गुंडी देणं हे गरजेचं आहे. शतावरी देणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीचे अनेक विचार आहेत, त्यांचा विचार करायला पाहिजे तुम्ही. तर हे असं प्रश्नाला मला काय सांगता येणार. लेडी पेशंट आहे, रुद्रश कशातून उत्पन्न आहे ते बघायला हवा. बालकांमध्ये अतिचंचलत्व मध्ये काय द्रव्याचा विचार करायचा? ब्राह्मीचा विचार करायचा. ब्राह्मी मध्ये असलेलं ब्राह्मी जी आहे ती असं द्रव्य आहे की तुम्हाला जरा ब्राह्मीचं बालकांमधली चंचलता सांगतोय मी. तर ते तिक्त रसाचं आहे, वीर्यशीत आहे, आणि त्याचा जर उन्माद आणि अपस्मार नाशक असा त्याचा प्रभाव असा सांगितलेला आहे ब्राह्मीचा. त्यामुळे ते ब्राह्मी कशी काम करणार आहे, चंचलत्व जी वाताची चंचलत्वता आहे अपस्मारामध्ये उन्मादामध्ये ती कमी करते ब्राह्मी. तर फक्त ब्राह्मीचा प्रॉब्लेम हाच आहे की ब्राह्मीला भूक खूप लागते, म्हणजे पेशंटला अग्निमंदे नसायला पाहिजे. मग बालकांमध्ये भूक असते बऱ्यापैकी, तर ते थोड्या थोड्या मात्रेत रोज रोज ब्राह्मी गेली पाहिजे, तर ती अतिशय सुंदर काम करते आणि बालकांमधलं चंचलत्व कमी करते. फक्त एवढंच करून चालणार नाही. सतत तो व्हिडिओ गेम मोबाईल गेम आताची मुलं सर्रास खेळतात आणि ते खेळल्यामुळे पण चंचलता खूप येते. सरळ त्यांच्या समोर एक परिस्थिती दिसत असते आणि कंटाळा की ते चेंज करत असतात सगळी गोष्ट. हे ते व्यवहारांमध्ये ज्यावेळी बघतात त्यावेळी त्यांनाही तसंच वाटतं, पण व्यवहारातलं जग हे असं पटपट चेंज होत नसतं. प्रत्यक्ष आपली भिंत काय हलत नसते किंवा असं फास्ट चेंज होत नसतं, आणि ते मग ते लिंक त्यांची बसत नाही. सतत 2-2, 4-4 तास मोबाईल घेतलेली मुलं असतात, त्यांचं मग नंतर मग ते स्थिर राहत नाही, मग ते इकडे पळ तिकडे पळ असं करत. त्यामुळे ही जी व्यवधान आहे, चलगुण वाढवणारी जी व्यवधानं आहेत, म्हणजे टीव्ही असेल मोबाईल गेम असेल, हे बंद करावं लागतं. म्हणजे ते मनाला कंट्रोल, आणि मग बुद्धी ब्राह्मीसारखे द्रव्य देऊन हे करावं लागतं तुम्हाला. शिवाय ब्राह्मीचं अजून एक सांगतो की जी पेशंट असतात आणि ते म्हणतात की माझं टेन्शन स्ट्रेस टेन्शन आलं की माझी कंबर दुखते, स्ट्रेस टेन्शन आलं की सांधे असे व्हायला लागतात, अशामध्ये ब्राह्मी अतिशय सुंदर काम करते. वेगकाल नसताना अवेगकालीन जी क्रिया करायची आहे त्यावेळी ब्राह्मी अतिशय सुंदर काम करते, आणि त्यावेळी तुम्ही बालकांमध्ये अशा चंचलतेमध्ये ब्राह्मी मोठ्या प्रमाणात आणि मस्तपैकी वापरा. शतावरी कधी काम करते अशा धातू शैथिल्य असेल तर शतावरी वापरायची नाही, अश्वगंधा त्याच्यामध्ये वापरू शकतो. शतावरी शुक्र वाढवते, अश्वगंधा शुक्राला वाढवून बाहेर फेकते. हे डोक्यात जरी ठेवलं तरी तुम्हाला शतावरीने अश्वगंधा कळेल. एक प्रश्न वाचतोय मी. मनोवृत्ती लॉक मंडूक. तर ब्राह्मी म्हणजे आपण मंडूकपर्णीच मी वापरतो, त्याचं आम्ही घृत पण केलेलं आहे. आघातजन्य बाहू शोध, आघातजन्य शोध असेल तर वाताचा आणि रक्ताचा विचार करावा.
ब्राह्मी जड आहे आणि त्यामुळे ती पचायला जास्त ब्राह्मी दिली की गुब्बारा धरतो. त्यामुळे ती सुंठेबरोबर वापरली तर अतिशय सुंदर काम करते. बरं. हो, ज्ञानेश्वरी ऐकायला हो, अशा पद्धतीचं तुम्ही हे करू शकता मुलांना वाचन. तुम्ही जर रात्री झोपताना वाचन केलं तर झोप लवकर लागते, पण मोबाईल बघितलं की झोप उडते. हा फरक आहे प्रकाशाचा. म्हणून पीडीएफ फाईल वाचणं मोबाईलमध्ये आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचणं यात फरक आहे. त्यामुळे पुस्तक वाचणं अशा पद्धतीने, कारण ते शेवटी तो प्रकाशाचा अयोग आहे, अतियोग आहे आणि तो अतियोग हा दृष्टीला घातकच आहे. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. पुढे जातो मी जरा. आता आपलं ऑलरेडी 1 तास झालेला आहे. पटापट द्रव्य घेतो. हा, ब्राह्मीभूत चालते. कमी मात्रेत वापरावं लागतं. विदारी हे द्रव्य जर तुम्हाला सांगितलं तर विदारी द्रव्याची पण तुम्ही विदारी पण द्रव्य अतिशय सुंदर काम करतं तोतरेपणा आणि मनोदैन्यामध्ये. तर काही लोकांना एकटं बसलं की मागचे विचार आठवून छातीत धडधड होते आणि हुशार असतात, सगळं छान असतं, पण अशा वेळी किंवा गर्दीत गेले की एकटेपणाची भावना निर्माण होते. अशा वेळी विदारी चांगलं काम करते आणि ती वृक्षही आहे आणि सगळं आहे. मी ते गोक्षरामध्ये सांगितलं. आता माझ्या सगळ्यात आवडतं द्रव्य घेतो. प्रश्न खूप आहेत, प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं देतोय. मलावस्तंभ अम्लपित्त असेल तर काय वापरता येईल? रुग्णात बसती मन पाचन केले असूनही मलावस्तंभ कमी होत नाही. करूया मलावस्तंभामध्ये. हा, तर मलावस्तंभ हा मनाचा पण रोल आहे त्याच्यात. तर ही केस मिळाली पाहिजे, म्हणजे मला ते डिटेल सांगता येईल. मलावस्तंभाचे अनेक गोष्टी आहेत. कंदमुळं खाल्ल्यातून मलावस्तंभ होणारी लोक आहेत, मग त्यांना पाचन दीपन करावं लागतंय. शिंबी वर्गीय धान्य खाल्ल्यातून मलावस्तंभ आहे, त्यांना वेगळं विचार करावा लागतो. काही जण त्रिफळाचूर्ण अनेक वर्षानुवर्ष खातात, अशा कषाय रसातून झालेला मलावस्तंभ आहे, त्यांना विचार वेगळा करावा लागतो. हे अनेक गोष्टी आहेत, त्या वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि त्यातून ते काढावं लागतं आणि तो मलावस्तंभ दूर करावा लागतो. तर तो अर्शातून उत्पन्न मलावस्तंभ आहे. तो प्रत्यक्ष पेशंट सांगत नाही की मला अर्श आहे, पण मलावस्तंभ लक्षण दिसतं. आणि मग अर्शाची पूर्वरूप दिसत आहेत का पुंडिको वेष्टनापासून जी आहेत, ती जर दिसत असतील तर तो अर्शाचा पेशंट आहे. पूर्वरूप त्या व्याधी दिसते, तो व्याधी जरी अर्श दिसत नसला तर तो अर्श हा कोष्ठगत असू शकतो. तो जर शाखागत जर नाही मानला तर. आणि अशा अर्शामध्ये तुम्ही अर्शाची ट्रीटमेंट करावी लागते, मग मलावस्तंभ जातो. तर ह्याच्यात अनेक विषय आहेत, म्हणून तो मी एक्झॅक्ट तुम्हाला मला चिकित्सा सांगता येणार नाही. तर पुढचं आता आवडतं द्रव्य घेऊया, निर्गुंडी. परत 6 वाजता एक सेमी आहे, त्यामुळे आता मला पटापट आवरायचंय. तर निर्गुंडी हे अतिशय सुंदर द्रव्य आहे, जे मी खूप मोठ्या प्रमाणात वापरतो, स्वस्त मिळतं आणि मुक्त हस्ताने वापरणारं द्रव्य असं हे निर्गुंडी आहे. एका दगडात अनेक पक्षी मारणारं असं हे द्रव्य आहे. उत्तम वेदना स्थापक आहे बाह्य वापर केला तर. ज्यांना केसाच्या समस्या आहेत, वातातून दृष्टीतून त्वचा विकार झालेला आहे, म्हणजे त्वचेची खपली पडतात, त्वचेला खाज उठते, वृक्ष स्काल्प आहे, कोरडा हे असतो, त्यांचा डोक्याचा भाग असतो केसांचा. अशा वेळी निर्गुंडीचं धावन केलं तर अतिशय सुंदर होतो. तो त्वचा विकार जातो, तिथे मऊपणा येतो, तिथले जंतू मरतात आणि शिवाय ती निर्गुंडी केश आहे. असे 3-4 फायदे आपल्याला एका वेळी निर्गुंडीच्या क्वाथाने केश धावन केले असता मिळतात. तर असे निर्गुंडीचे जे टिपिकली केसांवर प्रॅक्टिस करतायत, टिपिकली त्वचेवर करतायत, त्यामुळे निर्गुंडीचा त्यांनी असा वापर करायला काही हरकत नाही. निर्गुंडीचा काढा करण्याने अवघा स्वेद दिल्याने सर्वांगवात अतिशय सुंदर पद्धतीने कमी होतो. मुख्यतः वृषणशोथ जे आहे, तर मी वृषणशोथामध्ये त्याचा लेप दिलेला पेशंटला आणि सुंदर रिझल्ट मिळाले. आजही पेशंटला ते झालं नाहीये. त्याची मी केस एक फेसबुकला माझ्या टाकलेली बिफोर आणि दोन्ही सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मध्ये त्याच्यात नील आलेलं आहे. तर त्याच्यात निर्गुंडीचा लेप दिलेला आहे मी. तर तो वृषणशोथ अतिशय सुंदर पद्धतीने कमी होतो. श्वासकासामध्ये निर्गुंडी सुंदर काम करते, त्याचं चाटण. जसं प्रतिशायामध्ये देवदार काम करतं, तुम्हाला जे सांगितलं देवदाराचं की जीर्ण प्रतिशाय असायचं, तसंच निर्गुंडी ही सुंदर पद्धतीने काम करते. निर्गुंडीला फक्त एक आहे की पित्त आणि रक्तप्रकोपाची जी कारणं आहेत, वृष तीक्ष्ण विदाही आम्ल अशी जी कारणं आहेत, ती कारणं नसायला हवीत निर्गुंडीला. देवदारात थोडीफार कारणं असली तरी देवदार काय एवढा पित्त प्रकोप करत नाही, म्हणजे जेवढी निर्गुंडी करते. त्यामुळे जरा जरी पित्त प्रकोपाचा पेशंट असेल, पित्त तीक्ष्ण उष्ण गुणाने वाढलेला पेशंट असेल, त्यावेळी निर्गुंडी वापरायची नाही. बाकी सगळ्या ठिकाणी निर्गुंडी वापरू. जसं लसणाला सांगितलेलं आहे, पित्त आणि रक्ताच्या आवरणामध्ये लसूण वापरायचा नाही, बाकी सगळ्या आवरणामध्ये लसणासारखं श्रेष्ठ औषध नाही, तसंच निर्गुंडीच्या बाबतीत आहे. तर असं निर्गुंडीचं तेल, निर्गुंडीचं कल्प, निर्गुंडीचं चूर्ण अशी तिन्ही माझ्याकडे गोष्टी मी वापरतो. आणि त्याचं तेल तुम्ही मन्यास्तंभामध्ये किंवा ऊर्ध्वचतुर्गतमध्ये केवळ वातव्याधी ज्या आहेत किंवा कफवृत्त वातव्याधी आहेत किंवा
बुद्धीपासून बुद्धीचा स्ट्रेस म्हणजे मनात बुद्धीला आलेला स्ट्रेस आणि त्याच्यातून उत्पन्न भ्रम असेल शिक्षकांना जो येतो तो असे असे किंवा मनस्तंभातून उत्पन्न भ्रम अशा लक्षणांमध्ये निर्गुंडी तेलाचं नस्य मी देतो आणि सुंदर काम होतं त्याच्याने. निर्गुंडी तेल फक्त स्वरस खूप काढायचं आणि त्याच्याने सिद्ध करायचं, तर त्याचा उपयोग नाडी व्रणात आणि अनेक गोष्टी चरकाने सांगितलेला आहे. निर्गुंडीचा आणि एक फायदा असा होतो की अग्निमांद्य जर असेल पेशंटला आणि तुम्ही ती निर्गुंडी वापरली तर ते अग्निमांद्य दूर होतं. निर्गुंडी तेल कसं करता, चरकाचा हे आहे, चरकामध्ये आलेलं आहे निर्गुंडी तेल, तुम्ही बघावं आणि ते सोपं आहे. निर्गुंडीच्या सोरसाने तेल सिद्ध करायचंय आणि ते हिरवं हिरवं छान दाट तेल तयार होतं आणि त्याचा रिझल्ट चांगले मिळतात. अभ्यंगाला ह्याला नस्याला कर्णपूर्णाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. कान दुखत असेल सतत, कान काहींना कान कोरायची सवय असते उगाच आणि ह्याच्यातून तो कानाचं कर्णगुथक आहे कसं आहे, ज्या कानामध्ये डोळ्यामध्ये नाकामध्ये या मलायनामध्ये मळ उगीच दिलेला नाहीये. ही मलायन आकाश महाभूताची आहेत आणि आकाशाला नेहमी स्निग्ध ठेवणं म्हणजे तिथला वात वाढू नये म्हणून देवाने केलेली योजना आहे. कानात जमलेला मळ हा कानातला वात शमनासाठी आणि बाहेरचे कीड मुंगी कारण आमच्या मळाचा वास घेतला तो किती तो घाण असतो, तो तीक्ष्णता उष्णता त्याची स्निग्धता त्याची बाहेरील मुंगी अळी कुठली कानात गेली तर ती चिकटावी, त्याची वासाने ती परत जावी यासाठी तो मळ बनवलेला आहे. तो मळ उगाच साफ करण्याची लोकांना सवय असते. कानाची रचनाच मुळात शंखासारखी केलेली आहे आणि ती अधो केलेली आहे. त्यामुळे मळ जरी साठला तरी तो बाहेरच येणार आहे. आंघोळ जरी केली पाणी जरी गेलं तर तो मळ बाहेर येणार अशीच रचना केली आहे. पण इयरबडने आपण तो आतात घालतो आणि तो साफ करतो. अशा लोकांमध्ये भ्रम हे लक्षण दिसतं. अशांमध्ये निर्गुंडी तेलाचं कर्णपुरण अतिशय सुंदर काम करतं. हा काहींमध्ये वय वाढलेलं आहे, 50-60 झालेली आहे आणि भ्रम हे लक्षण दिसतं. ते वात प्रकोपातून झालेलं असतं आणि त्यांची कारणं जर बघितली तर काहींची कारणं अपतर्पणजन्य कारणं असतात. अशामध्ये तेल देताना तुम्ही कुठलंही गृहिणी गुडूची बलागुडीच्या तेल द्या किंवा लाक्षारी तेल द्या कर्णपुराणाला किंवा चंदनबाला लाक्षारी तेल द्या, अशी तेल द्यायची आणि केवळ वातातून उत्पन्न असं असेल तर निर्गुंडी तेल कर्णपुराणाला यायचं, भ्रम हे लक्षण थांबतं. तर निर्गुंडी कल्प शतावरी कल्प अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आपण देतो सगळ्यामध्ये. मज्जागत वाताचं शमन करते निर्गुंडी, वचा ही मज्जाचा धात्वाग्नी वाढवते. ही दोन्ही घटना गरजेच्या आहेत तुमच्या वातजन्य नेत्ररोग विकारांमध्ये. त्यामुळे डोळ्यांमध्ये कमी दिसतंय किंवा काळे डाग समोर दिसत आहेत किंवा दृष्टी मांद्य आहे, दृष्टी जी कमी झालेली आहे, अशांमध्ये निर्गुंडीचा विचार करायचा कारण तो मज्जेचा अवयव आहे आणि निर्गुंडीचा वापर करावा रात्री झोपताना देणं. नंतर अग्निमांद्य आमोवातामध्ये अग्निमांद्य असतं आणि मोठ्या प्रमाणात आपण जसं एरंड मूळ किंवा एरंडेल तेल वापरतात आमवातामध्ये, सुंठी वापरतात तुम्ही, सिंहनाथ गुळ वापरतात, त्याप्रमाणे निर्गुंडी चूर्ण आणि त्रिकटू अगदी कमी मात्रेत जर तुम्ही दिलं तर अतिशय अग्निवर्धन सुंदर पद्धतीने होतं आणि आमवातामधला श्रोत स्तंभ हा कमी होतो. लक्षात ठेवा तो स्तंभ जो कफाचा गुरुगुणातून आलेला जो स्तंभ आहे किंवा आमातूनच्या गुरुगुणातून आलेला स्तंभ आहे तो किती प्रमाणात आहे त्यानुसार त्याचं लेपाची द्रव्य बदलतात. म्हणजे सुंठी लावणं, निर्गुंडी लावणं किंवा वारुळाची माती घासणं हे एक प्रकरण येतं. तर ते स्तंभाची गुरुता किती आहे त्यानुसार ती द्रव्य बदलली की तुम्हाला ते तेवढ्याच मात्रेत ते द्रव्य केलं की त्याचे रिझल्ट मिळायला लागतात. तर आमवातामध्ये निर्गुंडीचा लेप पण लावू शकता आणि पोटातून निर्गुंडी त्रिकटू चूर्ण दिलं तरी ते अग्निमांद्य दूर अग्निमांद्य असायला पाहिजे. अग्निवर्धन ऑलरेडी त्याचं भूक लागत असेल, पोटात आग होत असेल तर काही देण्यात पॉईंट नाही. तर असं आम्लपित्ताची हिस्ट्री असेल तर देवदार वापरावं, अशी हिस्ट्री नसेल आणि अग्निमांद्य असेल तर निर्गुंडी वापरावी. शिरोग काहींचं जरा प्रश्न बघतो. तर काय होतं, निर्गुंडीचे हे वापरायचं, पंचांग जरी वापरलं तरी चालतं पण मी त्याची पानच वापरतो कातर निगडीची. त्याचा सोरस एवढ्या निर्गुंडीचा सोरस काढणं कल्काने फार कठीण होऊन जातं, म्हणून मग मिक्सरमध्ये पानं लावून ते मिक्सर लावून जर त्याचा सोरस फटाफट निघतो, त्यामुळे पानं लावली तर बरं पडतं. काड्या त्या अडकतात मिक्सरच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्याचा पानांचाच वापर करतो. लसणाचा वापर अभ्यंतर प्रयोग कसा करावा, लसणाचा वापर आहार्य म्हणून पण तुम्ही करू शकता. जेवल्यानंतर छातीत जडपणा येतोय असं एक लक्षण असतं हृदरोगाच्या पेशंटचं, त्याचा संबंध पूर्णपणे पचनाशी असतो आणि कधीतरी त्या पेशंट असं म्हणतो रात्री फोन बिन करून काल जेवलो जड झालं आणि आत्ता छातीत असा दगड ठेवल्यासारखं वाटतंय आणि त्याची जरी लक्षण तुम्हाला पित्ताची रक्ताची अशी काही त्याची लक्षणं दिसली नाही, जर असं तो म्हणत असेल तर सरळ सरळ त्याला 2 पाकळ्या 3 पाकळ्या लसणाच्या खायला सांगायच्या. त्या क्षणाला त्याचा अवरोध कमी होतो, कफावृत्त म्हणजे जो तो अवरोध आहे तो कमी होतो आणि पेशंटला बरं वाटायला लागतं. दुपारी जेवल्यानंतर लसूण खाणं एकच पाकळी, जास्त खायचं नाही.
हा, कारण परत तो पित्त प्रकोपक आहे. त्यामुळे तसं लसूण खाल्लं किंवा लसूण आधी वटी पण मिळते, ती वापरली तरी चालतं. आणि जेवल्यानंतर छातीत हृदयात येणारा जडपणा, हृदयावर दगड ठेवल्याचं वाटतं, हे लक्षण लसणाने कमी होतं. कर्णनादाची चिकित्सा प्रत्येक गोष्टीमुळे बदलते. वृश्चिक दंशातून आलेला कर्णनाद, ह्याच्यात अपमार्ग सिद्ध तेल येतं. शोष हे हेतू घेऊन असलेला कर्णनाद असेल तर बदाम तेल किंवा बलागुडीच्या तेल किंवा माश अश्वगंधाचे तेल आम्ही बनवतो, त्याचं कर्णपुरण करावं. केवळ वातव्याधी असेल, मनात मन्यास्तंभाने अशा प्रकारची लक्षणं असतील, मेध्याशी संबंध असेल, बुद्धीशी संबंध असेल, मज्जाशी संबंध असेल तर निर्गुंडीने करावं. तर कशातून उत्पन्न कर्णनाद आहे त्यानुसार चिकित्सा बदलते. निर्गुंडी पाक नाही बोलते मी, निर्गुंडी कल्प बनवतोय, जसे शतावरी कल्प बनवतात तसं. दृष्टिमांद्यामध्ये निर्गुंडी तेलाचा कसा आहे, पेशंट समोर हवा. तर दृष्टिमांद्यामध्ये तुम्हाला जे कल्प शास्त्रात आहेत त्या कल्पाचा विचार करायचा आहे. निर्गुंडीचा विचार कधी करायचा आहे, ज्यावेळी मज्जागत वाताची लक्षणं दिसतायत तुम्हाला. तुम्ही मज्जागत वात असं ज्यावेळी तुम्ही लक्षणं बघता त्यावेळी बलक्षय आहे, निद्रानाश आहे आणि सतत डोळ्यात वेदना, हे जे लक्षण आहे ना, सतत डोळ्यात वेदना, ते मज्जागत वाताचं आहे. पोटातून निर्गुंडी खायला देणं रात्रीच्या जेवणानंतर अर्धा चमचा, पाव चमचा, अर्धा पण चमचा खूप होतो, पाव चमचा निर्गुंडी खायला देणं हे मज्जागत वाताचं लक्षण आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही ती निर्गुंडी देऊ शकता. निर्गुंडीवरच एक लेक्चर होईल, एवढी ती निर्गुंडी हे आहे. तर शूल आणि शोथ असं जिथे जिथे तुम्हाला संधिवातावर दिसतंय अशा ठिकाणी तुम्ही निर्गुंडीचा लेप, गावात तर निर्गुंडीची पानं शेकायला वापरतात. बरं, हे जंतुग्न आहे, म्हणजे त्याचा झाडू करतात आणि त्याने जमीन झाडतात, इतकी ती निर्गुंडी आहे. श्रेष्ठ मेद्य, आपण सगळं ब्राह्मीच आपल्याला मेद्य माहितीये, शंखपुष्प माहितीये, पण निर्गुंडी सारखी मेद्य पण तिला सांगितलंय ग्रंथकारांनी. तर तिच्यासारखं इझिली अवेलेबल आपल्याला स्वतः करता येण्यासारखी पावडर आणि असं द्रव्य कुठलंच नाही. त्यामुळे निर्गुंडीचा मस्त वापर करायचा, मुक्त हस्ताने वापर करायचा, रस औषधीही वापरावी लागत नाहीत. आता 5:30 वाजायला लागले, मी थोडी द्रव्य घेतो. गृहिणीमध्ये पण निर्गुंडी प्रश्न आत्ताच विचारा तुमचे, मी पटापट उत्तर देतो. काय विचारलंय, मज्जागत वात. हे बघा, आपल्या ग्रंथकारांमध्ये वात, गोष्टगत वात असेल, सर्वांग वात असेल, है की नाही, म्हणजे सर्वांगत वात म्हणजे असं अंग तुटल्यासारखं वाटतं, तर ते सर्वांगत वात मध्ये आपण बस्ती देतो, निरोध देतो, अनुवासन देतो किंवा अवघात करायला द्यायचा. तर अशा पद्धतीचं तुम्हाला अस्थिमज्जागत वाताचं लक्षण दिसतं. तर त्याच्यामध्ये संधिशूल असतो, थकवा असतो, निद्रानाश असतो आणि सतत पेनिंग हे असतं. त्याला बाह्य अंगाला पूर्ण तेल लावणं, पोटातून तूप घेणं, ह्या अशा प्रकारची ट्रीटमेंट ग्रंथकारात दिलेली आहे. तर तिथे आपल्याला निर्गुंडी वापरता येते असं सांगितलेलं आहे, मी सांगत आहे. गृहरस्सीमध्ये तेच सांगतोय मी, गृहरस्सीमध्ये पण निर्गुंडी वापरता येते कंडिशन बघून, कशातून उत्पन्न आहे. रक्तपित्ताचा अवरोध आणि हे असेल तर निर्गुंडी वापरू नये. मज्जागत वाताची लक्षणं सांगितली मी. निर्गुंडी पाक बनवणं, निर्गुंडी कल्प बनवायचा, हे झालं. निर्गुंडी पंचांग झालं. तर अशा पद्धतीची हे वापरा तुम्ही. आता 1.5 तास झालाय, मी पटापट थोडं घेतो. मध्ये एक प्रश्न कुठला राहिलाय का बघतो. कान हा वाताचा अवयव सांगितलेला आहे आणि वृश्चिक दंशामध्ये अपामार्ग सांगितलेला आहे, अपामार्गाचं मूळ. त्यामुळे अपामार्ग क्षार तेल हे कर्णछेदावर, कर्णनादावर अतिशय सुंदर काम करतं. सकाळी काहीतरी खाल्ल्यावर मला प्रवृत्ती होते, अशांचा काय विचार करावा. तर हा एक राहिला की पॉईंट विषय. तर काहींची पुरस्सरण गती फार कमी, म्हणजे पेरिस्टाल्सिस मुवमेंट फार कमी झालेली असतं. आकुंचन प्रसरण ही जी क्रिया आहे ती कमी झालेली असते. खूप काय रेचन औषधं देणं, कुठलं तरी कोणीतरी सांगितलेलं असतं लॅक्झेटिव्ह, ते घेणं आणि मलप्रवृत्ती करणं किंवा सकाळी उठल्या कडकडीत गरम पाणी पिणं, अशा पद्धतीची झालेली असते. नंतर मग त्यांना जरा जरी खाल्लं तरी कळ मारते. तर अशा पेशंटला त्याचे हेतू बघावेत. आणि जर अशी पुरस्सरण गती कमी असेल तर आम्लरसाची द्रव्य वापरावीत. आम्लरस संकोचन करतं आणि त्या पद्धतीचे जे पंचभौतिक मध्ये आलेलं आहे त्या पद्धतीचं तेल वापरू शकता. किंवा तुम्ही गंधर्व हरितकी सारखे प्रश्न
वापरू शकता. सचिनने मेसेज केलेला आहे. तर मी आता सचिन पटापट द्रव्य घेतो आणि तुम्ही नंतर तुमचे मी प्रश्न बघतो. अश्वगंधा आलेली आहे, तर अश्वगंधा पण तुम्ही वापरू शकता. जो स्थूल माणूस आहे आणि त्याच्या गुडघ्याची झीज झालेली आहे, तर अशामध्ये तुम्हाला ग्रहण करणं अशक्य आहे, कारण तो अजून त्याचं वजन वाढेल. तर अशा वेळी तुम्ही जो लेप लावणार आहात, तुम्हाला सांगितलं की ज्येष्ठ मधाचा लेप लावू शकता, अशा वेळी तुम्ही अश्वगंधाचा लेप लावा. त्याच्या गुडघ्याची झीज चांगली भरून येते आणि पोटातून लेखनी औषध द्या, त्यामुळे त्याचं वजनही कमी होतं आणि अशा पद्धतीची लक्षणं तुम्हाला कमी करता येतील. अश्वगंधाचा लेप लावताना तो तुम्ही लेप ह्याच्यातून लावा, गरम पाण्यातून लावू शकता किंवा गोमूत्रातून लावला तरी त्याचं सुंदर काम मिळतं. अनेक डिलेव्हऱ्या बाळंतपणे झालेल्या लोकांना श्वेतप्रदाराची तक्रार असते, अशामध्ये अश्वगंधा अतिशय सुंदर काम करते. बाकीच्या अश्वगंधाचे तुम्हाला हे माहितीच आहे. शुक्रक्षयामध्ये किंवा ज्याची शुक्र प्रवृत्ती होत नाही अशांमध्ये वृषतेमध्ये अश्वगंधा मध आणि नंतर थंड दूध असं प्यायला दिलं की पटकन त्याचं काम दिसायला लागतं. रक्तपित्त सोडून सगळ्या आवृत्तामध्ये लसूण तुम्ही वापरू शकता. वाघबडाच्या वात रक्त अध्यायामध्ये असं सूत्र आलंय, ते तुम्ही बघा. कुठल्या अध्यायात आले मला पण एक्झाम वात रक्त मध्ये आलेलं असणार आहे. हा, तर अशा पद्धतीने तुम्ही अश्वगंधा वापरू शकता. आवरण ज्यावेळी तुम्हाला कळत नाही तर कशाचं आवरण आहे, हा काय कफाचा आहे, पित्ताचा आहे, आमाचा आहे, असं ज्यावेळी कळत नाही त्यावेळी नाही, रसायन अध्याय नाही. त्यावेळी तुम्हाला एक वापरायचं द्रव्य म्हणजे शोनाक, म्हणजे टेंटू. शोनाकचं चूर्ण मिळतं आणि हे पित्त कफावृत्त असा वायू असेल तर हा अतिशय सुंदर पद्धतीने कमी करतं. म्हणजे आवरण कशाचं का वाता पित्ताचं असेल, कफाचं असेल, अशा कुठल्याही याच्यात तुम्ही शोनाक वापरू शकता. दशमुळामधलं बिल्व अग्निमंत्र शोनाक पाटला काश्मीरी, त्यातलं शोनाक तुम्ही वापरू शकता बृहत पंचमुळामधलं, आणि हे सुंदर अतिशय काम करतं पोटातून. मग आमवातामध्ये शोनाकचा वापर कोण करत नसेल तर करा. निर्गुंडी, शोनाक अशी द्रव्य वापरा. जर आम्लोद्गार आहे, पोटात आग होते आणि अशा पद्धतीचं आमवात आहे तर तुम्ही शोनाक वापरा, देवदार वापरा, अशी औषधं वापरा. पोटात पोट जड होतं, भूक कमी आहे, अशा पद्धतीचा आमवात असेल तर तुम्ही त्यात निर्गुंडी वापरा. तर शोनाकचं जे हे आहे काम स्वेदजनन पण करतं आणि बस्तीतले दोष पण ते घालवतं. त्यामुळे मूत्राशमरी किंवा मूत्रग्रंथी जे व्याधी सांगितलेले आहेत, थोडं थोडं लघवीला होणं, ह्याच्यात शोनाक अतिशय काम करायचं. तर असं शोनाक वापरा तुम्ही. आता थोडंच हे करतो, आवृत्त घेतो मी. तर सालवण एक लघुपंचमुळातलं हे आहे, सालवण, पिठवण, बृहती, कंठकारी, गोक्षूर. तर सालवण एक आपण वापरतो मोठ्या प्रमाणात आणि ते सालवणाचं जे वातजीवरोगामध्ये काम सांगितलेलंच आहे. सालवण सिद्ध दुग्ध हे तुम्ही हृदरोगामध्ये द्या. शिवाय रक्तगत पित्त ह्याच्यामध्ये सालवणाचं काम सांगितलेलं आहे. विषातून उत्पन्न हृदरोग असं जे कंडिशन असेल तिथे सालवण अतिशय सुंदर काम करतं. मग ते विष कुठलं, गरविष असेल, आमविष असेल, असे कुठली अनेक विष असतात. मग विषाची लक्षणं काय तर हृदरोगाशी संबंधित, तर ते तुम्ही बघा. तुम्हाला हृदरोग आपल्या दृष्टीने हृदरोग बघावा, चष्मा लावताना आपला चष्मा वापरावा, अशा पद्धतीने काम करावं. ही द्रव्य सांगताना तुम्ही अशीच वापरावी. पेशंटला द्रव्य वापरताना आपली सर लेप राहिले सांगायचे, कुठले लेप राहिले सांगायचे, सांगितले की बऱ्यापैकी. फक्त मणक्याचे लेप सांगायचे. त्याविषयी आपण एक हे करूया. पण सांगतो तुम्हाला, साधारणतः एक जनरल आयडिया देतो. तिथं अस्थिक्षय असेल, झीज झालेली असेल मणक्यामध्ये आणि बाकी स्थूल शोथाची काही लक्षण नसतील, गरम शेकल्यावर बरं वाटत असेल आणि अस्थिक्षयाचे लक्षण असतील तर त्या लेपामध्ये लाक्षा टाकायची किंवा काळाबोळ म्हैशीच्या मूत्रातून, म्हणजे म्हैशीच्या मूत्रातून जर लावला तरी ती झीज लवकर भरून येते आणि जे बल्जिंग आहे, जे घुसलेलं आहे हाडामध्ये, असं जे बल्जिंग आहे ते कमी करता येतं आणि त्याचा रिझल्ट सुंदर मिळतो. नंतरचे जे पित्त जे कारण जर असतील त्याची, म्हणजे तिखट, आंबट बिंबट, खारट खाणारे पेशंट असेल आणि त्याचं तसं मणक्याचं शोधवीत असेल तर तिथे रक्तचंदन, पुनर्नवासारखे लेप लावलेत तर अतिशय सुंदर रिझल्ट मिळतो. तो लंघन केल्यानंतर त्याचा सकाळचा कटिस्तंभ, कटिशूल जर कमी होत असेल तर त्याला सुंठेसारखा लेप द्यायचा. लंघनाशी काही संबंध नाही तरी पण कटिशूल चालूच आहे, अशा वेळी तुम्ही निर्गुंडीचा लेप द्यायचा. असे मी बरेचसे लेप सांगितले आहेत ऑलरेडी. तर हे लेप सगळे सांगताना, द्रव्य वापरताना तुम्ही भावना चांगली ठेवा. आपली द्रव्य आहेत, त्याला आत्मा आहे, जिवंत द्रव्य आहेत, त्यामुळे ती भूतानुकंपा तुमच्यात तुम्ही सतत ठेवा. मी आता आवर्त घेतोय लेक्चर, आणि ती भूतानुकंपा तुम्ही जर ठेवली, तुम्हाला मनापासून वाटलं की तो पेशंट बरा व्हावा, तर थोडीफार द्रव्य इकडे तिकडे झाली तर तो बरा होतो. जसे आचार्यांना भूतानुकंपा होते आणि म्हणून त्यांनी हे सगळं प्रकरण केलं, एकत्र आले आणि त्यांनी हे केलं. आचार्य तर म्हटले किम करोति क्व गच्छामि कथम लोगाम निरामया, सांगितले की मी काय करू, कसं काय करू, कुठल्या मार्गाने हे करू की सगळे लोक
निरामय होतील. एवढी पोट तिडकीने ते बोलतायत की मला लोकांना बरं करायचंय. असे पोट तिडकीने तुम्ही जर औषध दिली तर अतिशय सुंदर रिझल्ट मिळतील आणि ती द्रव्य पण तुमच्या भावनेला सलाम देतील आणि कार्य करतील. त्यामुळे आता मी सगळी द्रव्य आता थांबवतो. अजून काही प्रश्न असतील, बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली. त्यांनी व्हॉट्सअपला हे करावेत. परत 6ला CME आहे. अजूनही काही प्रश्न असतील तर मी एक 10 मिनिटं सचिन बोलेन. व्यासपीठाने मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सचिनने ऐन टायमाला, कारण टेक्निकल प्रॉब्लेम्स येत होते, असं गो मीटिंग जास्त वापरली नव्हती कोणी, त्यामुळे ऐन टायमाला वैद्य सचिन जिंतुरे नांदेडचे त्यांनी आपल्याला मदत केली आणि ही CME अरेंज करून दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्रत्येकाने काष्ठौषधीचा वापर करा. त्यांच्या गुणांचा अभ्यास करा. सतत गुणांचा अभ्यास, रसाचा अभ्यास, पंचमहाभूताचा अभ्यास. बेसिक जर तुम्ही खूप केलं तर वरचा मनोरा रचायला सोपं काम असतं. आपण डायरेक्ट मनोऱ्यावर चढायला बघतो आणि मग सगळं कठीण होऊन बसतं. म्हणून प्रदमन नसलेला फोटो ह्याच्यात नाहीये, मला तो काढावा लागणार आहे कागदावर. तर व्ही आकाराचा स्ट्रॉ करायचा आणि मागे एक चिटकवायचा. तर असे हे करायचे. आता 6 वाजता पण CME सचिन जिंतुरे सर जे आहेत नांदेडचे, त्यांच्यावर तुम्ही मेसेज करा. ते तुम्हाला पुढच्या CMEचं सगळं मार्गदर्शन करणार आहेत. बऱ्यापैकी मी फास्ट गाडी जरा हे केली, चालवली आणि 1.5 तासात संपवायचा प्रयत्न केला. ह्याच्यात काही चुकलं असेल तर मला माफ करा. काही प्रश्न असतील तर वर मेसेज दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारा. आम्ही ग्रुप काढलेला आहे, जास्तीत जास्त वैद्यांना सामील केलेलं आहे आणि जास्तीत जास्त CMEचे अपडेट त्या ग्रुपमध्ये कळतंय आपल्याला. तर त्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी वैद्य जिंतुरेंचा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही हे करा, मेसेज करा, मग ते जॉईन करतील तुम्हाला. जास्तीत जास्त ग्रुप आपला वाढला की तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना ह्या CME अटेंड करता येतील. बाकी आता अजून काही ऑस्टिओफाइट्स बनले असतील, अस्थि विकृती असते तर त्या पद्धतीची चिकित्सा करावी. अस्थि धातूचं अग्निमांद म्हणजे अस्थि मज्जापाचक हा विषयच राहून गेला. पण अमृता, मुस्ता आणि आवळा हे 3 कॉम्बिनेशन, अस्थिचं कुठल्याही धातूची विकृती झाली, अग्नीची विकृती झाली की त्याच्या मळाची विकृती होते, हे डोक्यात ठेवा. वाताची विकृती झाली तर 2 दात येणं, हाडांमध्ये वाढ होणं, अशा पद्धतीचं होतं. अशा वेळी अस्थि मज्जापाचक देऊन अग्नीचं वर्धन करावं आणि मग राहिलेली लक्षणं मज्जाची अस्थीची असतील, अस्थिगत वाताची असतील तर मग बाकीची औषधं तशा पद्धतीने देऊन हे करावं. अस्थिक्षय असेल आणि त्याच्यातून अशी काही विकृती दिसत असेल अस्थिक्षयाची, तर लाक्षासारखी साक्षात अस्थिवर जाणारी द्रव्य आहेत, लाक्षा असेल, कुकुटांड भस्म असेल, आता भस्माचा हा सेमिनार नाही म्हणून भस्म नाही घेतलं, तर अशा पद्धतीची द्रव्य वापरून तुम्ही लाक्षासारखी द्रव्य वापरा आणि सुंदर त्याच्या लाक्षाचं काम मिळतं. त्याचा काढा बनवायचा लाक्षाचा आणि तो द्यायचा पेशंटला. बाकीची सोबत औषधं देताना एक धातूवर जाणारं, एक गामित्वचं काम करणारं, अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन देऊन, 3-4 औषधांचं कॉम्बिनेशन देऊन अस्थिक्षयावर सुंदर काम करतं. ते ऑस्टिओफायटिक चेंजेस जातात पूर्णपणे लेपाने. तर लेप करताना तिथला अस्थिमज्जाची द्रव्य आणि आपली वाताची काही द्रव्य अशी घेऊन ती लेप केल्या असता ऑस्टिओफायटिक चेंजेस जाऊन व्यवस्थित हे होतं. अजूनही कोणाला 5 मिनिटं फक्त घेतो आणि कोणाला प्रश्न असतील वरचे मी प्रश्न बघतो आणि मी स्वतःच